नमस्कार मंडळी. आजच्या सेशनमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज खूप इंटरेस्टिंग विषय आहे की आपल्या कुंडलीचा, पत्रिकेचा आणि ज्योतिषशास्त्राचा आपल्या आरोग्यासाठी कसा छान उपयोग होऊ शकतो. तर अलका देशपांडे आपल्या आजच्या गेस्टचं इंट्रोडक्शन करेल. त्याआधी आपण नेहमीप्रमाणे एक शॉर्ट मेडिटेशननी सुरुवात करू. आज आपण आपलं पूर्ण शरीराचं बॉडी स्कॅन असं बॉडी स्कॅन करून ग्राउंडिंगचा एक मेडिटेशन करू आणि त्याच्यानंतर एक 2 मिनटं नामस्मरण करू आणि मग सुरुवात होईल. तर जिथे असाल तिथे छान शांत बसा, आसन घ्या. तुम्हाला जे सुखकारक आसन असेल तसं घ्या. डोळे सावकाश बंद करा आणि 2-3 छान डीप ब्रीथ घेऊन तुमच्या शरीरामध्ये लक्ष आणा. आपल्याला या मेडिटेशनमध्ये काही कुठे जायचं नाही आहे, काही एक्सपेक्ट करायचं नाही आहे, काही मिळवायचं नाही आहे. फक्त आपल्या आतल्या अंतःकरणाशी, आपल्या आतल्या परमात्म्याशी कनेक्ट व्हायचं आहे. त्यामुळे लक्ष पूर्ण आतमध्ये ठेवा. आपला हेतू आहे की या क्षणी जे काही माझ्या आतमध्ये मला जाणवतंय, मग ते वातावरणातून येणारे आवाज असोत, काही गंध असोत किंवा शरीरामध्ये काही जाणवणाऱ्या संवेदना असोत, काही शरीरामध्ये जाणवणारी हालचाल असो किंवा मनामध्ये उमटणारे काही विचार असोत, काही भावना असोत, जे काही या क्षणी आपल्याला जाणवतंय ते आपण तटस्थपणे द्रष्टा होऊन फक्त फील करायचंय, अनुभवायचंय. तिथे कुठेही आपण कुठली रिॲक्शन द्यायची नाही आहे. जसं रेझिस्टन्स किंवा अ, हे हवं आहे मला, हे नको आहे, असं काही न करता फक्त या क्षणामध्ये, या क्षणाच्या अवेअरनेसमध्ये, या क्षणाच्या साक्षी भावामध्ये आपण रेस्ट व्हायचं आहे, रिलॅक्स व्हायचं आहे. आपण बसलेलो आहोत आणि आपण बसलेलो आहोत याची जाणीव आपल्याला होत आहे. आपलं लक्ष आपल्या दोन्ही पायांकडे न्यायचं आहे. तळव्यांपासून ते कमरेपर्यंत दोन्ही पायांमध्ये आपलं लक्ष न्यायचं आहे आणि त्या पायांमध्ये कुठलीही संवेदना जाणवत असेल किंवा नसेल तर ती अनुभवायची आहे. कुठली संवेदना, जसं काही दाब वाटला, काही दुखतंय खुपतंय असं वाटलं, काही जरा सुखद अनुभव, काहीही अनुभव आला, संवेदना दिसली तर ती फक्त नोट डाऊन करायची, तिथे फक्त फील करायची आणि ती रिलॅक्स करायची. आपण जेव्हा आपलं लक्ष त्या संवेदनेकडे नेतो तेव्हा काय होतं त्या संवेदनेमध्ये? ती जर दुखरी असेल तर ती थांबावी अशी खूप इच्छा मनात येते. तर तशी इच्छा न करता ती तिथे आहे म्हणून तिला फक्त असू द्यायचं तिथे. आणि मग असं लक्ष दिलं काइंडली की काय होतं त्या संवेदनेमध्ये हे अनुभवायचं. दोन्ही पाय छान शिथिल करा आणि तुमचं लक्ष हे थोडं क्युरियस आणि थोडं जेंटल, थोडं काइंड, कारण तुमचं हे शरीर तुमच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपल्याला साथ देत असतं. त्या शरीराकडे आपण बघतो आहोत. तर आपल्या अटेन्शनमध्ये, आपल्या लक्षामध्ये आपण थोडं प्रेमळपणा, थोडी करुणा, थोडं केअरिंग असं असलं पाहिजे आणि क्युरिओसिटी असली पाहिजे की काय आहे सध्या, कसं आहे. आपण जेव्हा खूप दिवसांनी पाहुणे येतात आपण तेव्हा त्यांची चौकशी करतो, तसं आपण आपल्या शरीराची आता चौकशी करतोय, तिच्याकडे लक्ष देतोय, त्याची विचारपूस करतोय. अशा भावनेने लक्ष द्यायचं आहे. आता कमरेपासून ते खांद्यांपर्यंत आपल्या मधल्या भागात
लक्ष आणा. तुमची पाठ कशी आहे, पोट कसं आहे, चेस्टमधले भाग कसे आहेत, याची आतून जाणीव करून घ्या. पोट कसं जाणवतंय, पोटामध्ये काही गडबड असेल तर ते शिथिल करून घ्या. पाठीला छान तुमच्या अटेन्शनचा मसाज द्या. छाती रिलॅक्स करा. तुम्ही तुमच्या केअरिंग आणि क्युरियस अटेन्शनमध्ये रेस्ट करत आहात आणि तुमचा कोर भाग, त्याच्यामध्ये काय संवेदना जाणवत आहेत ते बघत आहात. आणि ज्या काही संवेदना जाणवत आहेत तिथे तुमचं प्रेमळ आणखीन क्युरियस असं अटेन्शन नेऊन तिथे त्यांना अलाव करत आहात, ॲक्सेप्ट करत आहात, कुठलीही प्रतिक्रिया न देता. तुमचे दोन्ही हातांकडे लक्ष द्या. हात कुठे काही दुखतंय का, खुपतंय का, काही संवेदना जाणवत आहेत का. आणि दोन्ही हात शिथिल करा. मानेकडे लक्ष आणा. मान शिथिल करा. चेहऱ्याकडे लक्ष आणा. डोळे शिथिल करा. तुमचा जबडा, जॉ रिलॅक्स करा. तुमचं पूर्ण डोकं रिलॅक्स करा. आणि आता लक्ष संपूर्ण शरीराकडे आणा. डोक्यापासून ते तळव्यापर्यंत पूर्ण शरीराचा अनुभव घ्या. त्या शरीरामध्ये ज्या काही संवेदना जाणवत आहेत त्या फक्त अनुभवा. बाहेरून जो माझा आवाज तुमच्या कानी ऐकू येतोय तो अनुभवा. त्याच्यावरही काही प्रतिक्रिया नको, काही ॲनालिसिस किंवा रिॲक्शन नको. मध्ये मध्ये मनामध्ये विचार हे कंटिन्यूस येतच असतात, तर अशा त्या विचारांकडे लक्ष द्यायचं. काही विचार आपोआप येत असतात, काही आपण त्याच्यात ॲड करत असतो. तर आपण जे काही ॲड करतोय ते विचार ॲड करणं, ते विचार करत राहणं हे थांबवायचं. आणि त्या विचारांकडे, जे आपोआप विचार येत आहेत त्यांच्याकडे तटस्थपणे साम्य दृष्टीने बघायचं, कुठलीही प्रतिक्रिया न देता. आणि बघायचं काय विचार म्हणजे काय. तर ते काहीतरी येतात मनामध्ये आणि जातात. आपण जर त्याला आपला मी अटॅच केला तर ते खूप पॉवरफुल होतात, नाहीतर ते निघून जातात. तुमच्या अवेअरनेसमध्ये तुम्ही रेस्ट करत आहात आणि सगळे फीलिंग, सगळे अनुभव घेत आहात. आणि हे अनुभव तुम्ही ज्या परमात्म्याच्या प्रकाशात घेत आहात त्या परमात्म्याचा अनेक नावांपैकी असलेलं एक नाव म्हणजे श्रीराम. त्या श्रीराम नावाचा मंत्र, श्रीराम जय राम जय जय राम, याचा आपण 2 मिनिटं जप करूयात. तर आता तुमचं जे काही लक्ष आहे ते पूर्ण लक्ष तुमचा मी हे या नामामध्ये एकरूप करा. आणि नाम आणि त्याचा नामी, म्हणजे नामी म्हणजे परमात्मा आणि त्याचं नाम म्हणजे श्रीराम, हे दोन्ही एकच आहेत. आणि नाम घेणारे तुम्ही आणि ते नाम हे पण एकच आहेत, असा सगळा एकाचा अनुभव घ्यायचा प्रयत्न करा. छान डीप ब्रीथ इन करा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम राम जय जय राम। 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 सावकाश लक्ष तुमच्या शरीराकडे आणा. दोन्ही हातांची थोडी हालचाल करून दोन्ही हात एकमेकांवर चोळा आणि ती उष्णता आहे ती आपल्या दोन्ही हात डोळ्यांवर ठेवा. आपल्या डोळ्यांना ती उष्णता द्या आणि संपूर्ण शरीरावरून हात फिरवत सावकाश डोळे उघडा. आणि मी आता आपले हे जे आहे अलका देशपांडे यांना विनंती करते की तिने आजच्या वक्त्यांची ओळख करून द्यावी. धन्यवाद अंजली. आणि सर्वप्रथम आपल्या सर्वांचं आपल्या जे साप्ताहिक आपला जो सेशन असतो BMMचा त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज खूप नवीन लोक आपल्याकडे दिसत आहेत आणि बरीच लोक इंडियाहून जॉईन झाली आहेत कारण इंटरेस्टिंग टॉपिक आहे आजचा. सर्वप्रथम आपल्या स्पीकर सौ आरती घाटपांडे यांचं देखील मनपूर्वक आभार की त्यांनी अत्यंत बिझी असतो त्यांचा दिवस आणि आमच्या क्लासनंतर इमिडिएटली त्यांनी इथे येण्याचं कबूल केलं. आणि आज त्यांच्याकडनं खूप मोठं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे कारण वी हॅव बीन म्हणजे आम्ही त्यांचे स्टुडंट्स गेले वर्षभर पाहतो आहोत त्यांची कुठल्या प्रकारची लेवल आहे शिकवण्याची किंवा काय त्यांचा बॅकग्राऊंड आहे. तर त्यांच्याबद्दल आजचा टॉपिक पण खूप इंटरेस्टिंग आहे ज्याच्यामध्ये आपण कुंडलीतून स्वास्थ्य परिचय अगदीच म्हणजे इतका वास्ट टॉपिक आहे आज त्या 1 तासामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु अजून एक तुमच्या सर्वांकडे बरोबर शेअर करायचं म्हणजे जी हाऊसकीपिंग आपली जी नोट असते. एक पहिली गोष्ट म्हणजे मेक शुअर की प्लीज तुम्ही तुमचे जे ऑडिओज असतात ते बंद ठेवा. तुम्हाला व्हिडिओज ऑन ठेवायचे असतील तर ठेवू शकता पण ऑडिओज बंद ठेवा ज्याच्यामुळे आपल्याला डिस्टर्बन्स होणार नाही मध्ये. आणि आरती ते तुम्हाला हा सेशन रेकॉर्ड केलेला चालणार आहे राईट? चालणार आहे चालणार आहे. कारण जे आपले विद्यार्थी नाही आहेत त्यांचं असं होतं की आम्हाला मॅडम ऐकायला मिळेल का किंवा असं जे आहेत तर त्यामुळे केला तर त्या विद्यार्थ्यांना मिळू शकेल काही हरकत नाही. आता आरती त्यांची थोडक्यात तुम्हाला त्यांची ओळख करून द्यायचं तर त्यांचं शिक्षण BA सायकोलॉजीमध्ये झालेलं आहे. DCMA सॉफ्टवेअर आणि वेब हा त्यांचा मग डिप्लोमा इन कम्प्युटर ॲप्लिकेशन्स. त्याचबरोबर ज्योतिष भास्कर, ज्योतिष पंडित, ज्योतिष विद्या वाचस्पती आणि गेल्या व्यवसायांमध्ये ते गेली 25 वर्षे ज्योतिषशास्त्रात कार्यरत आहेत. फलज्योतिष अभ्यास मंडळ आणि फलज्योतिष संशोधन ज्ञानपीठ यांची समन्वय आणि प्रॅक्टिकल ॲस्ट्रॉलॉजी अध्यापक. फलज्योतिष अभ्यास मंडळ आणि बृहन महाराष्ट्र मंडळ अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमानाने चालवलेल्या ज्योतिष वर्गाच्या त्या शिक्षिका आहेत. म्हणजे आम्ही त्याचे 15 जवळजवळ स्टुडंट त्याच्यामध्ये आहेत जे गेल्या वर्षभर हा उपक्रम चाललेला आहे. त्याचबरोबर ज्योतिष विषयक अनेक विविध विषयांवरती त्यांचं मार्गदर्शन आहे आणि त्याचं समुपदेशन पण त्या करतात. विशेष कामगिरी सांगायची झाली तर अंकशास्त्र, मोबाईल अंकशास्त्र, टॅरोट डाउजिंग, त्याच्यानंतर जेमिनी ज्योतिष, नाडी ज्योतिष याचा विशेष अभ्यास आहे त्यांचा. अष्टकवर्ग, होराभूषण, विवाह, नेत्रविकार, अंधत्व, स्त्रियांचे गर्भाशयाचे विकार, 12 लग्नांचं करिअर क्षेत्र, वैज्ञानिक संशोधनाचे योग, मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी या विषयांवरती विशेष अभ्यास आहे त्यांचा. संस्थेतील विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील संशोधनात देखील त्या मार्गदर्शन करत असतात. फलज्योतिष अभ्यास मंडळ आणि शिवपार्वती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने तयार झालेल्या विवाह व संतती योग व कालमापन या ग्रंथात त्या सहसंपादकाचं काम करतात. धनाच्या वाटा शोधताना आणि 12 भावांचे अंतरंग या पुस्तकांचे लेखन देखील त्यांनी केलेलं आहे. विविध ज्योतिष अभिवेशन त्याचबरोबर कार्यशाळांमधून अनेक विषयांवरती त्यांची व्याख्यानं झाली आहेत. सो ते
छोटे छोटे वर्कशॉप त्यांचे चालू असतात वेगवेगळे. सिद्धांत ज्योतिष संस्थेचा यशश्री पुरस्कार, गुरुकुल ज्योतिष ज्ञानपीठाचा ज्योतिषाचार्य पुरस्कार, बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचा पहिला ज्योतिर्विद पुरस्कार, ज्योतिष भूषण पुरस्कार मंदाश्री पुरस्काराने समन्वित झाल्यात. नवदुर्गा पुरस्कार 2021 मध्ये आणि फेब्रुवारी 2025 मध्ये मराठी ज्योतिष मंडळ सातारा यांच्यातर्फे कुंडली मित्र हा पुरस्कार, त्र्यंबकेश्वर येथे सद्गुरू अण्णा महाराज दत्त प्रबोधिनी या संस्थेतर्फे ज्योतिष ज्ञानदीप पुरस्कार, तसंच लहान मुलांसाठी बालनाट्य व नाट्यछंदाचं देखील और नाट्य लेखनाचं देखील त्यांना त्यांची आवड आहे. ते दिग्दर्शनही करतात लहान मुलांच्या नाटकांचं. सो असा अनेक बहुरंगी ज्यांचा पहिलं क्षेत्र आहे किंवा ज्यांचं विविध पैलू त्यांच्या पर्सनॅलिटीजमध्ये आहेत, त्यांनी त्या वेळात वेळ काढून आपल्याला तो जो 1-1.5 तास दिलेला आहे, तर त्या 1.5 तासाचा आपण मॅक्सिमम उपयोग करून घेऊ. तुमचे परत आरतीताई तुमचे खूप खूप आभार. आणि आपण आपल्या सेशनच्या शेवटी काही वेळ ठेवणार आहोत प्रश्नोत्तरांसाठी. तर तुमची प्रश्नोत्तरं तुम्ही चॅटमध्ये टाकू शकता किंवा नंतर हात वर करून आपण एक एक प्रश्नोत्तर घेऊ. सो द प्लॅटफॉर्म इज ऑल युअर्स, आरतीताई. थँक्यू. थँक्यू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. माझे गुरु विजय जकातदार सर आज BMMच्या मेडिटेशनच्या प्लॅटफॉर्मवरती ज्यांनी माझा जे लेक्चर आयोजित केलं ते सगळे कमिटी मेंबर्स अलकाताई, अंजलीताई, त्याच्यानंतर जे मेडिटेशन ग्रुपचे सगळे सदस्य, माझ्या प्रेमाखातर भारतातून जॉईन झालेले आमचे विद्यार्थी, अमेरिकेतले आमचे विद्यार्थी, सर्वांना सादर प्रणाम. आजचा जो विषय आहे की कुंडलीच्या माध्यमातून आरोग्याचा विचार किंवा आरोग्य स्वास्थ्य कसं बघायचं, हा विषय खूप मोठा आहे. विषयाची व्याप्ती पण खूप मोठी आहे. पण परंतु हा विषय एक तासाभरामध्ये मांडण्याचा मी माझ्या लेवलवरती प्रयत्न करणार आहे. याच्यामध्ये मला माहिती आहे की जसे अभ्यासक आहेत तसंच ज्योतिषशास्त्राचा ज्यांचा अभ्यास नाही असेही काही उत्सुक आहेत किंवा तुमच्या मेडिटेशन ग्रुपमधले आहेत, साधक आहेत. त्यामुळे सगळ्यांना समजेल या पद्धतीने मी विषय मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आता ज्या वेळेला की कुंडलीच्या माध्यमातून स्वास्थ्य परिचय बघायचा किंवा कसा बघायचा हा सगळा विचार आपण करणार आहोत. पण परंतु असं होतं की आपल्या दृष्टिकोनातनं, प्रत्येकाच्या दृष्टिकोनातनं आरोग्य ही धनसंपदा आहे. म्हणजे जसे धनाचे वेगवेगळे आपल्याला ज्या धनसंपदा वेगवेगळ्या म्हणल्या जातात, आरोग्यम धनसंपदा म्हणजे उत्तम आरोग्य लाभणं किंवा उत्तम आरोग्य असणं हे सगळ्यांच्याच दृष्टिकोनातून किती महत्त्वाचं आहे याची जाणीव आपल्या प्रत्येकालाच आहे. आणि त्यानुसार आपण त्या दृष्टिकोनातनं अलर्ट असतो. आपण पथ्य पाळतो. आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर सुद्धा असे प्रश्न विचारतो की अरे मला हा त्रास होतोय तर हा प्रॉब्लेम नसेल ना, ही सिम्पटम्स आहेत, याचा या आजाराशी काही कनेक्शन नसेल ना, किंवा मला आमच्या घरी काही विशिष्ट आजार माझ्या आईवडिलांना होते ते मला होणार नाहीत ना. म्हणजे जसं आपण डॉक्टरांशी आपल्या आजाराच्या बाबतीमध्ये संवाद साधतो, त्यांना प्रश्न विचारतो, आपल्या मनामध्ये भीती असते, तसंच जेव्हा कुठलीही व्यक्ती ज्योतिष अभ्यासकाकडे येते त्यावेळेला सुद्धा त्याच्या मनामध्ये त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनाशी निगडीत अनेक प्रश्न असले तरी आरोग्याबाबतचे प्रश्न हे निश्चित असतात. मग त्याच्यामध्ये काय प्रश्न असतो की मला आजार काय होणार आहे, त्याच्यानंतर माझी प्रकृती कशी आहे, मी कोणती काळजी घ्यायला पाहिजे, हा आजार मला कोणत्या काळामध्ये होणार आहे, तो फार तीव्र तर नाहीये ना, ज्याच्यामध्ये मला मृत्यू तर येणार नाही ना. म्हणजे आजाराच्या संदर्भामधल्या अनेक चिंता, अनेक प्रश्न हे आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असतात. आता जेव्हा असं आहे की आजार कधी होतो, आपल्या प्रत्येक शरीराची एक सहन करण्याची क्षमता असते. म्हणजे आपण असं म्हणू की अवे फ्रॉम इज इज कॉल्ड डिसीज. शरीर जेव्हा शरीरामध्ये कोणतेही बदल होतात, काही वेगळ्या हालचाली होतात, काही त्रास होतो,
तेव्हा शरीर एका नैसर्गिकरित्या ते रिकवर करण्याचा, त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ज्या वेळेला तो त्रास वाढतो, त्यावेळेला तो आपल्याला जाणवतो आणि आपण म्हणतो की माझी पाठ दुखायला लागली, माझं पोट दुखायला लागलं. म्हणजे आजार हा नंतर बाहेर पडतो. आतमध्ये आपलं शरीर एका पद्धतीमध्ये काम करत असतं. आता बघा, की आपलं शरीर हे जेव्हा एक नैसर्गिकरित्या हील करणं आहे, तसंच ही हील करण्याची क्षमता ही आपल्या प्रत्येकाकडे आहे. आपल्या प्रत्येकाला असं वाटत असतं, की अरे, हा जो आपला जन्म झालेला आहे, तर या जन्मामध्ये मला मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या छान-छान मिळाव्या. मला आनंद मिळावं, सुख मिळावं. माझ्या जन्माची जी काही उद्दिष्ट आहेत, ती मला पूर्ण करायची आहेत. मला हे हवंय, ते हवंय, ते मिळवायचंय. त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो, कर्म करतो, सगळ्या गोष्टी आहेत. पण याच जन्मामध्ये किंवा आपल्याला आपण जन्माला येताना जसा आपला काही उद्देश घेऊन आलेलो आहोत, ते मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो. पण जसे जीवनातले आनंद घ्यायचे आहेत, आपल्याला उपभोग हवे आहेत, तसंच काही दुःखही आपल्या वाटायला येतात, आपल्या चिंताही वाट्याला येतात आणि काही त्रासही भोगायला लागतात. म्हणजे प्रत्येकाचा जन्म हा उपभोगासाठी आणि भोगासाठी या दोन्ही गोष्टींसाठी झालेला आहे. आता जीवनातले वेगवेगळे त्रास आहेत, वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, ते आपण फेस करतो. पण आजार किंवा रोग हा असा आपला प्रॉब्लेम आहे, की जो आपल्याला स्वतःला इंडिव्हिज्युअल फेस करायचा आहे, लक्षात ठेवा. म्हणजे काय आहे, की एखादं संकट आलं तर त्या संकटासाठी घरातली माणसं उभी राहतील, इतर कोणी मदत करतील, आर्थिक मदत करतील. पण ज्या वेळेला मला आजार होणार आहे, त्यावेळेला माझ्या आजूबाजूची माणसं माझ्यासाठी खर्च करतील, मला चांगल्या दवाखान्यात नेतील, मला मॉरल सपोर्ट देतील, चांगल्या डॉक्टरकडे नेतील, डॉक्टरही उपचार करतील, पण त्या आजाराशी मलाच लढायचंय. म्हणजे आपल्या प्रत्येकाचा सगळ्यात पहिला जो शत्रू आहे, की तो शत्रू ज्याला आम्ही आमच्या शास्त्रानुसार म्हणतो, की जो आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिपू आहेत, म्हणजे षड्रिपू हे तर सगळ्यात महत्त्वाचे आहेतच. आणि जसं आपण आपल्या षड्रिपूंशी लढतो, तसंच या षड्रिपूंच्या माध्यमातून एक जो उत्पन्न होणारा जो आपला अंतस्थ शत्रू आहे, जो आपला पहिला शत्रू आहे म्हणजे आपला रोग, आणि त्याच्याशी आपल्यालाच प्रतिकार करावा लागतो. दुसरं कुणीही ते आपलं दुःख घेऊ शकत नाही. आता आजाराची जर काळजी प्रत्येकालाच आहे. जसं डॉक्टरकडे गेल्यानंतर आपण संभाव्यता त्यांना विचारतो, आपण काळजी घेतो, तसं ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून हे कळू शकणार आहे का हो? तर नक्कीच कळणार आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण प्रवास करतो, तो प्रवास करताना एखाद्या डेस्टिनेशन पर्यंत जायचं आहे आणि त्या डेस्टिनेशन जायचे आपल्याला रस्ता माहीत नसतो. आपण GPS लावतो आणि GPS लावल्यानंतर ती GPS ची जी बाई आहे ती आपल्याला गाईड करते, सांगते की 200 मीटर नंतर राईट टर्न घ्यायचा आहे. पुढे ट्रॅफिक आहे, हा शॉर्टकट तुम्ही घ्या किंवा एवढा वेळ लागणार आहे, हे सगळे अंदाज आपल्याला मिळत असतात. ड्राईव्ह आपणच करणार आहोत. पण आपल्याला जर हे अंदाज मिळाले, हा पुढचा जेव्हा आपल्याला रोडमॅप मिळतो, त्यावेळेला आपला प्रवास हा आपण त्या परिस्थितीशी जुळवून घेतो. आणि एकीकडे मनाची तयारी होते, की अरे ज्या ठिकाणी जायला मला 40 मिनिटं लागणार आहेत, तिथं आता 50 मिनिटं लागणार आहेत. म्हणजे जसा GPS आपल्याला पुढच्या रस्त्याचा अंदाज देतो, तसंच ज्योतिषशास्त्र हे आपल्याला वेगवेगळ्या जीवनातल्या गोष्टींसाठी हे एक अंदाज देत असतं, ते रोडमॅप देत असतं. आणि दुसरी सगळ्यात गोष्ट, हे मार्गदर्शक आहे, हे शास्त्र आहे, लक्षात ठेवा. कुठेही असं म्हणत नाही ज्योतिषशास्त्र, की आम्ही तुमचं दैव बदलून देऊ शकतो. दैव बदलणं किंवा ती बदलण्याची क्षमता ही वेगळ्या लेवलवरती आहे. म्हणजे जिथं आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांचा अधिकार नाही, तिथं स्पिरिच्युअलिटी, तिथं संत, ही सगळा तो वेगळा प्रांत आहे. पण परंतु ज्योतिषशास्त्र हे 100% दिशादर्शक आहे, मार्गदर्शक आहे. ते दीपस्तंभासारखं काम करतं. आणि असा जर रोड मॅप आपल्याला आपल्या आरोग्याचा हा जर शास्त्राच्या माध्यमातून मिळाला, तर नक्कीच त्याचा उपयोग करून घेता येणार आहे. मग आता काय आहे, की जेव्हा आजाराचा आपण विचार करणार, तर आजाराची विभागणी सुद्धा आपण 3 पद्धतीमध्ये करू शकतो. पहिला एक आहे नोन डिसीज. म्हणजे काय,
की ज्या वेळेला आम्ही कुंडलीचा विचार करतो तेव्हा कुंडली बघितल्यानंतर किंवा काही घटक बघितल्यानंतर लगेचच कळतं की अरे या व्यक्तीला काय काय आजार होऊ शकतात, की जे म्हणतात नोन डिसीज, की जे आम्हाला सांगता येतात. दुसरे अननोन डिझीज, म्हणजे ज्याच्यामध्ये काय आहे की अरे ते का झाले याचं नाही सांगता येत, ज्याची कारण मीमांसा देता येत नाही किंवा ते लक्षातही येत नाहीत, त्याची कारणं देता येत नाहीत. ती कारणं त्याचाही एक अभ्यास शास्त्राच्या माध्यमातून करता येतो, तेही आपण बोलणार आहोत, बघणार आहोत. पण परंतु त्याचा एक दुसरा की तो अननोन डिसीज. आणि तिसरा जो एक त्याच्यातला भाग आहे की टेम्पररी डिसीज, की जे काही तात्कालिक स्वरूपाचे असतात आणि ते आपल्याला येतात आणि जातात. तर अशा 3 पद्धतीमध्ये आपण आजारांची विभागणी करू शकतो. आता जेव्हा शास्त्राच्या माध्यमातून आपल्याला आजाराचा विचार करायचा आहे, त्यावेळेला 3 घटक हे सगळ्यात पहिल्यांदी महत्वाचे आहेत. म्हणजे आपली जी कुंडली आहे, या कुंडलीतलं लग्नस्थान, म्हणजे जिथं तुम्हाला लग्नस्थान हा शब्द दिलेला आहे, तो आमच्या शास्त्रानुसार कुंडलीतला पहिला भाव आहे. म्हणजे कुंडलीतलं प्रथम स्थान, ज्याला आम्ही लग्नस्थान म्हणतो. लक्षात ठेवा, लग्नस्थान म्हणजे विवाहाशी निगडीत लग्न अशा अर्थाने नाही, ज्याला आम्ही असेंडंट म्हणतो. म्हणजे आपल्या जन्माच्या वेळेला पूर्व क्षितिजावरती जी रास आहे, ती रास, तो बिंदू, ते म्हणजे लग्नस्थान. नंतर या स्थानातील, या भावातील ग्रह, ह्याचाही आपल्या आरोग्यावरती परिणाम आहे. त्याच्यानंतरचा जो पुढचा भाव आहे, षष्ठ स्थान, तुम्हाला कुंडलीमध्ये दिसेल किंवा आकृती काढलेली आहे, तो जो भाव आहे, तोही एक आरोग्यासाठी महत्वाचा आहे. त्यातले ग्रह, त्या भावाची स्थिती, आणि आपली जी चंद्राची रास आहे, म्हणजे कुंडलीमध्ये चंद्र ज्या राशीत आहे, ती चंद्राची रास, चंद्राचं नक्षत्र, आणि कुंडलीमध्ये रवी ज्या राशीत आहे, ती रवीची रास, हे महत्वाचे होतात. आणि ग्रहांमध्ये विचार करताना तिथं बुध आणि शनी, हे सगळे ह्या पहिल्यांदी बेसिक घटकावरून आपल्याला त्याच्या प्रकृतीचा अंदाज बांधता येतो. मग आता हा बांधायचा कसा? तर यालाही काहीतरी आधार आहे. ज्या वेळेला ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला जातो किंवा विचार केला जातो, तर याही शास्त्राला एक बेस आहे, यालाही एक आधार आहे, की ज्याच्यावरती हे सगळं शास्त्र निर्माण झालं. म्हणजे बघा की जे निसर्गात आहे तेच आपल्यामध्ये आहे. म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी किंवा ब्रह्मांडी ते पिंडी या तत्वाप्रमाणे निसर्गामध्ये जेव्हा आपण बघतो, तर निसर्गामध्ये 5 तत्व आहेत, ज्याला आपण पंचमहाभूत म्हणतो, 5 एलिमेंट्स. अग्नितत्व, पृथ्वी तत्व, वायू तत्व, जलतत्व आणि आकाश तत्व. ही जी 5 तत्व आहेत, ही जशी निसर्गात आहेत, हीच 5 तत्व आपल्यामध्ये आहेत. आपल्यामध्ये आहेत म्हणजे काय, की आमच्या शास्त्रानुसार जर आम्ही बोलणार असू, तर ती राशींमध्ये आहेत, ती ग्रहांमध्ये आहेत, ती नक्षत्रांमध्ये आहेत, कुंडलीतल्या भावांमध्ये आहेत. म्हणजे जर शास्त्रामध्ये आहेत आणि आपल्यामध्ये आहेत, तर हे तर आयुर्वेदाचा तुम्ही विचार करता तेव्हा ते सिद्धच होतं. मग अग्नितत्व काय आहे? तर अग्नितत्व जेव्हा आपण म्हणतो की अग्नी हा वृक्ष आहे, हा दाहक आहे, हा कर्तव्य कठोर आहे, तो क्रियाशील आहे, तो ज्याच्याकडे तेज आहे, ज्याच्याकडे एक प्रकारची ऊर्जा आहे, तो कर्मप्रधान आहे, तो निर्माण करण्याची क्षमता आहे. मग शरीरामध्ये अग्नी कुठे आहे? तर जठराग्नी. बघा की 12:30 वाजले की पोटामधला अग्नी प्रज्वलित होतो, कावळे कोकायला लागतात आणि आपण म्हणतो भूक लागली. तिथं अग्नी आहे. त्याच्यानंतर हृदयामध्ये अग्नी आहे, हृदयाचं कार्य, तिथं अग्नी आहे. त्याच्यानंतर आपल्या प्रत्येकामध्ये असणारी व्हायटल एनर्जी जी आहे, ज्याला नैसर्गिक ऊर्जा आहे, तिथंही एक अग्नी आहे. डोळ्यामध्ये तेज आहे, डोळ्यामध्ये अग्नी आहे. त्वचेचं, बॉडीचं एक, आपल्या आपल्या शरीराचं एक बॉडी टेम्परेचर आहे, तिथंही एक प्रकारचा अग्नी आहे. कारण अग्नीकडे काहीतरी निर्माण करण्याची जो क्रियाशील आहे. त्याच्यानंतर काय आहे की पृथ्वी तत्व. पृथ्वी ही कशी आहे? तर पृथ्वी जड आहे, ही स्थिर आहे. साठवणूक, धारण करणं, कुठलीही गोष्ट घट्ट धरून ठेवणं, हा तिचा गुणधर्म आहे. जिच्याकडे सोशिकता आहे, सहनशीलता आहे. मग आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपण विचार करतो, तर आपल्या शरीरामध्ये पृथ्वी तत्व काय आहे? आपण जे अन्न खातो आणि ते अन्न हे पचवलं जातं. म्हणजे ते अन्न पचन करण्याकरता आपल्या शरीरातला जो अग्नी आहे, तो अग्नी काम करतो आणि अन्नाचं पचन होतं. आता जर तो अग्नी चांगला असेल तर त्याचं पचन होणार आहे. अग्नी मंद असेल
तर त्याचे काही प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे अग्नी हा महत्वाचाच आहे, कारण पचन करणं हे अग्नीचं काम आहे. मग त्या अग्नीनी अन्नाचं पचन केल्यानंतर आपल्या शरीराला आवश्यक असणारे जे घटक द्रव्य आहेत ते शरीर शोषून घेतं एनर्जीच्या रूपामध्ये. आपण ते साठवतो. म्हणजे साठवणूक हा भाग जेव्हा पृथ्वी तत्वाचा आहे, तर एनर्जी साठवणं हाही तिथं भाग झाला. तसंच शरीरामध्ये कफ आहे, मेद आहे, याची साठवणूक आहे. स्त्रियांच्या बाबतीमध्ये म्हणजे धारण करणं हा जर पृथ्वी तत्वाचा गुणधर्म आहे, तर गर्भधारण करण्याची क्षमता, ही धारण क्षमता इथंही पृथ्वी तत्वाचा संबंध आहे. म्हणजे तो गर्भ झाल्यानंतर गर्भ धरून ठेवणं, म्हणजे ज्या गोष्टी शरीरामध्ये घट्ट धरून ठेवल्या जातात किंवा जिथं सांभाळल्या जातात तिथं पृथ्वी तत्वाचा संबंध आहे. वायुतत्व. वायुतत्वाचा जेव्हा आपण विचार करतो, तर वायुतत्व कसं आहे? तर वायुतत्व हे चंचल आहे, गतिमान आहे, मनस्वी आहे, ज्याच्याकडे चेतना आहे. बघा, वारा असेल तर तो आल्हाददायक आहे आणि त्याच्याकडे मनस्वितता आहे. आणि जर शरीरामध्ये वायुतत्वाचा जर विचार केला, तर आपल्या शरीरामध्ये 5 प्रकारचे वायू आहेत. प्राण, उदान, समान, अपान आणि व्यान. आता हा जो वायू आहे, हा किती महत्वाचा आहे हो? तर शरीरामध्ये जेव्हा आपण बघतो तर प्राणवायू कुठे आहे? तर डोक्यापासून ते स्वरयंत्राचा जो भाग आहे तिथं तिथं प्राणवायू, तिथं आपण जेव्हा म्हणतो तिथं प्राणवायू आहे. त्याच्यानंतर अ, दुसरं आपण जेव्हा म्हणणार आहोत की अ, समान जेव्हा याचा विचार करणार आहोत, तर त्याच्यानंतर प्राण, इथे बहुतेक राहील हा, प्राण, प्राणवायू, त्याच्यानंतर उदानाचा जेव्हा संबंध आहे, तर आपलं म्हणजे साऊंड बॉक्स म्हणजे घशापासून डायफ्रॅम पर्यंतचा जो भाग आहे, तर तिथं जेव्हा आपण विचार करणार आहोत, तर तिथं त्याचा संबंध हा उदान वायूशी आहे. म्हणजे आपला साऊंड बॉक्स ते डायफ्रॅम पर्यंतचा जो भाग आहे त्याच्यावरती तिथं उदान वायूचा संबंध आहे. अपान वायू कुठे आहे? तर डायफ्रॅम ते नाभीपर्यंतचा जो भाग आहे, नेवल पर्यंतचा भाग आहे, तिथं अपानाचा समानाचा आहे. अपान कुठे आहे? तर अपान हा जेव्हा आपण बघतो ते नाभी ते पायाची बोट याच्यापर्यंत तिथं अपानाचा संबंध आहे. आणि व्यान आहे हा संपूर्ण शरीरामध्ये फिरत असतो. आता काय होतं बघा, की समजा ज्या वेळेला आपण असं म्हणणार आहोत की अपानाचा जेव्हा संबंध आहे बेंबीपासून पायाच्या पर्यंत, तर तिथं जेव्हा एखाद्याचा वायू हा तिथं जर अडत असेल, तर त्या व्यक्तीला त्याच्या संदर्भामधले प्रॉब्लेम होणार आहेत. म्हणजे शरीरामधला हा जो वायू आहे हा जर नीट जर त्याला गती नसेल, तिथं जर त्याला योग्य पद्धतीची चेतना नसेल, तर आपल्याला किती अस्वस्थ होतं. खाल्ल्यानंतर गॅस धरतो किंवा कधीतरी हा गॅस इकडे तिकडे फिरतो. आपण म्हणतो की अरे आता माझ्या पाठीत कसं तरी होतं की पाठ धरल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे शरीरामधला वायू हा जर नीट नसेल किंवा त्याला योग्य पद्धतीची गती नसेल, तर आपल्या शरीराचं कार्य याच्यामध्ये अडथळा निर्माण करण्याचं काम हे वायुतत्वाचं आहे. जलतत्व. जलतत्वाचा जेव्हा आपण विचार करणार आहोत, तर शरीरामध्ये, तर जलतत्वाचा जेव्हा विचार करतो तर 70 ते 75% शरीरामध्ये पाणी आहे. मग आता जलतत्वाचा गुणधर्म काय? तर जलतत्व हे प्रवाही आहे. ती सामावून घेण्याची क्षमता आहे. जलतत्वाकडे संवेदनशीलता आहे, समर्पण आहे, शीतलता आहे. मग शरीरामध्ये तर 70 ते 75% पाणी आहे, रक्त आहे. शरीरामधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथी या जलतत्वाच्या अंमलाखाली येतात. आणि जलतत्वाकडे संवेदनशीलता आहे, जलतत्वाकडे भावना आहेत. मग शरीराच्या ज्या अवयवांवरती जिथं आपल्या भावना प्रगट होतात, त्या भावना प्रगट होण्याचं काम हे जलतत्वाशी निगडित आहे. म्हणजे तिथं तिथं आपल्याला जलतत्वाचा संबंध दिसतो. आकाशतत्व. आकाशतत्वाचा जेव्हा आपण विचार करणार आहोत, तर आकाशतत्व काय आहे? तर आकाशतत्व तत्व हे स्वयंभू आहे. चारही तत्वांच्या वरचं आहे. म्हणजे चारही तत्वांना सामावून घेणं, चारही तत्वांना त्यांच्या गुणदोषासकट स्वीकारणं, जे एक प्रकारचं शेल्टर आहे ते म्हणजे आकाशतत्व. जे अथांग आहे, जे पोकळी आहे, ज्याचा आपल्याला म्हणजे त्याची सुरुवात माहिती नाही, त्याचा अंत माहिती नाही. म्हणजे हे आकाश तत्व जेव्हा आपण शरीरामध्ये बघतो, तर शरीरामध्ये जिथं जिथं पोकळी आहे आणि प्रत्येक इंद्रियामध्ये प्रत्येक अवयवाच्या तिथं असणारी आजूबाजूची जी पोकळी आहे, तिथं आपल्याला आकाश तत्वाचा संबंध दिसतो. आता
ज्या वेळेला आपण असं म्हणतो की अरे माझी प्रकृती कशी असणार, माझी प्रकृती कशी आहे, माझा प्रकृतीचा मी कसा विचार करायला पाहिजे, तर त्याच्यासाठी आमच्या शास्त्रामध्ये आम्ही 3 गोष्टींचा विचार करतो. एक जे पहिलं आहे की जे लग्न स्थान आहे म्हणजे आपल्या कुंडलीतलं प्रथम स्थान, त्या प्रथम स्थानामध्ये किंवा लग्न स्थानात असणारी रास. दुसरं, रवी ज्या राशीत आहे म्हणजे कुंडलीमध्ये रवी ज्या राशीत आहे त्या रवीची रास. आणि तिसरं, चंद्र ज्या राशीत आहे त्या चंद्राची रास. आता लग्नस्थान म्हणजे काय हो, की ह्या राशींचं महत्व काय, काय 3 घटक का महत्वाचे. तर लग्नस्थान म्हणजे असेंडंट, की जो आपला मूलभूत पिंड आहे, जे शरीर आहे, जे देह आहे, या स्थानावरून किंवा या स्थानात असणाऱ्या राशीवरून आपला शारीरिक जोम कसा आहे, आपला उत्साह कसा आहे, जीवनशक्ती कशी आहे, देहयष्टी कशी आहे, या शरीराची सहन करण्याची क्षमता कशी आहे, जो आपला स्थायी भाव आहे, जो मूलभूत पिंड आहे. म्हणून लग्न स्थानात असणारी रास ही आपली एक प्रकारची प्रवृत्ती दाखवते, ज्याच्यावरनं फिजिकल अपेरन्सचा पण विचार केला जातो. रवीची रास काय आहे, तर रवी हा आमच्या शास्त्रानुसार आत्मा आणि अस्तित्वाचा कारक आहे. बघा, आपलं असणं आणि नसणंच म्हणजे रवी आहे. म्हणजे एखादी व्यक्ती आहे याचा अर्थ त्याचा आत्मा आहे. त्याची जोपर्यंत ती व्यक्ती आहे तोपर्यंत त्याच्या अस्तित्वाची ती जाणीव करून देत असते, तिथं रवी आहे. आपल्या प्रत्येकाकडे असणारी नैसर्गिक ऊर्जा, व्हायटल एनर्जी ही रवीवरती आहे. रोग प्रतिकारक शक्ती ही रवीवरती आहे. आणि प्रत्येक आपल्या शरीरामध्ये जी जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियाचं कार्य किंवा इंद्रिय चालवण्याकरता जी लागणारी नैसर्गिक शक्ती म्हणजे इंद्रिय शक्ती ही रवीवरती आहे. म्हणून रवी हा प्रकृतीचा कारक आहे. म्हणजे लग्नस्थानातली रास सांगते प्रवृत्ती, रवीची रास सांगते प्रकृती. आणि चंद्र रास काय आहे, तर चंद्र हे मन आहे. बघा, की आजारी पडल्यानंतर त्या आजार हा शरीराला होणार आहे. त्या आजारासाठी एक प्रकारची लढण्याची शक्ती ही शरीराकडे आहे. पण त्याच शक्तीबरोबर आपल्या प्रत्येकाकडे असणारी जी मानसिक शक्ती आहे ती एका वेगळ्या पद्धतीमध्ये काम करत असते. आता तोच आजार असतो किंवा एखादा तीच शस्त्रक्रिया असते, पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ही आपली मानसिक शक्ती ही ठरवत असते. ही चंद्राची रास आहे. मग चंद्राची रास काय आहे, तर हे ज्याच्यावरनं मानसिक शक्तीचा विचार केला जातो, मनाची धारणा आहे, इच्छाशक्ती आहे आणि ती आपली मनोवृत्ती आहे. बघा, की मेडिकल सायन्सनी सुद्धा की या आपल्या मनाला एक इंद्रिय म्हणून, हे त्यांनी इंद्रिय म्हणून त्याचा दर्जा दिलेला आहे. म्हणून सायकॅट्रिस्ट आहेत, काउन्सिलर आहेत, त्याचा अभ्यास केला जातो. म्हणजे मनावरती सुद्धा काम करणं. डॉक्टर आपल्याला कुठलाही आजार झाला किंवा प्रॉब्लेम झाला, आपण डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर म्हणतात तुम्ही काही ताणात आहात का, तुम्हाला स्ट्रेस आहे का, काही मानसिक चिंता आहे का. म्हणजेच काय, की प्रत्येक आजाराचं मूळ हे जर मन आहे, मनाची स्थिती आहे आणि तो आजार किंवा प्रॉब्लेम ओव्हरकम करण्याची ही शक्ती ही मनाकडे आहे. म्हणून तर सगळ्याच लेवलवरती सगळे सांगत असतात की अरे तुम्ही कशा पद्धतीमध्ये गोष्टी मॅनिफेस्ट करा किंवा काय गोष्टी व्हिज्युअलाइज करा आणि मनाने आपण ते ओव्हरकम करू शकतो. म्हणून तेवढ्याच लेवलवरती आजाराचा विचार करताना आपली चंद्राची रास ही महत्वाची असते. आता या राशी कळल्या, मग या राशींचा विचार कसा करायचा किंवा याचा आरोग्याशी संबंध काय आहे. तर जसं म्हटलं की ही पंचमहाभूतांची तत्व ही राशींमध्ये आहेत, ग्रहांमध्ये आहेत, नक्षत्रांमध्ये आहेत, भावांमध्ये आहेत. तर राशींची विभागणी या 4 तत्वात झालेली आहे. अग्नी, पृथ्वी, वायू आणि जल या 4 तत्वांमध्ये राशींची विभागणी आहे. आकाश तत्व हे सर्वांना सामावून घेणार असल्यामुळे आकाश तत्वाची रास नाही. अग्नितत्वाच्या ज्या राशी आहेत, मेष, सिंह आणि धनु या अग्नितत्वाच्या राशी. पृथ्वी तत्वाच्या वृषभ, कन्या, मकर या पृथ्वी तत्वाच्या राशी. वायुतत्वाच्या ज्या राशी आहेत मिथुन, तूळ, कुंभ आणि जलतत्वाच्या ज्या राशी आहेत कर्क, वृश्चिक, मीन. म्हणजेच तुम्हाला या राशीच्या ज्या व्यक्ती आहेत त्या राशींच्या व्यक्तींमध्ये म्हणजे त्या त्या तत्वाचा प्रभाव हा थोडासा आपल्याला जास्त दिसतो. आता आरोग्याच्या दृष्टिकोनातनं विचार करताना हा प्रभाव कसा बघायचा,
तर आमच्या शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की जेव्हा राशींचा आपण विचार करतो तर या राशींची बोधचिन्ह ही शास्त्रामध्ये दिली आहेत बघा. आता काय आहे की बोधचिन्हाचा म्हणजे बोधचिन्हामध्ये जी काही प्राणी दिले आहेत, काही माणसांच्या काही आकृत्या आहेत, तर ते जे बोधचिन्ह आहे त्या बोधचिन्हामध्ये तो जो काही चिन्ह आहे त्याच्यामध्ये असणाऱ्या जे पाय आहेत म्हणजे पाद आहेत त्याच्यावरनं आरोग्याचा एका विचार केला जातो. म्हणजे काही राशी या चतुष्पाद आहेत, काही राशी या द्विपाद आहेत, काही राशी या बहुपाद आहेत आणि काही रास ही अपाद आहे. आता चतुष्पाद राशी याचा अर्थ ज्या राशींच्या बोधचिन्हामध्ये आपल्याला 4 पाय आहेत. मग तुम्हाला दिसेल की मेष रास आहे, वृषभ रास आहे आणि सिंह रास आहे, या राशी चतुष्पाद झाल्या. या ज्या चतुष्पाद राशी आहेत यांच्याकडे जीवनशक्ती, रोगप्रतिकारक शक्ती अतिशय चांगली असते. यांच्याकडे प्रचंड कणखरता आहे, लक्षात ठेवा. शारीरिक जोम, उत्साह अतिशय स्ट्रॉंग असतो. त्याच्यानंतर या आजारी लवकर पडत नाहीत आणि जर आजारी पडल्या तर बरं व्हायला सुद्धा यांना वेळ लागतो आणि उलट नैसर्गिकरित्या या चांगल्या पद्धतीमध्ये हील करू शकतात. त्याच्यानंतर पुढच्या ज्या राशी आहेत त्या द्विपाद राशी किंवा मानव राशी. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मिथुन रास म्हणजे त्याच्या बोधचिन्हांवरनं आपण करणार आहे, कारण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे म्हणून मी त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन जास्त देत नाही. पण मिथुन रास की ज्याच्यामध्ये आपण असं म्हणलेलं की मिथुन रास म्हणजे याच्यामध्ये 2 मुलांचा किंवा स्त्री पुरुष याचा संबंध केलेला आहे. म्हणजे ज्या मानव राशी आहेत किंवा द्विपाद राशी आहेत ज्याच्यामध्ये आपण विचार करतो मिथुन रास आहे, कन्या रास आहे, त्याच्यानंतर तूळ रास आहे, धनु रास आहे आणि कुंभ रास आहे, या राशी मानव राशी किंवा द्विपाद राशी म्हटलेल्या आहेत. आता या राशींकडे जीवनशक्ती, रोगप्रतिकारक शक्ती ही साधारण असते. आता जेव्हा बघा की आपण माणसाचा आपण विचार करतो तर आपल्याला काय लागतंय, तर आपल्याला रोगाचं निदान योग्य पद्धतीत व्हायला पाहिजे, आपल्याला विश्रांती घ्यायला पाहिजे, आपल्याला खाण्याची पथ्य पाळली पाहिजेत, त्याच्यानंतर काय आपल्याला मॉरल सपोर्ट पण पाहिजे. म्हणजे यांची जीवनशक्ती, प्रतिकार शक्ती ही साधारण असते. त्याच्यानंतर ज्या काही राशी आहेत, ज्या राशींना बहुपाद राशी म्हटलेलं आहे, म्हणजे कर्क, वृश्चिक आणि मकर या राशी या बहुपाद आहेत. आता या बोधचिन्हांमध्ये बघितलं तर की त्यांच्याकडे जे बोधचिन्ह आहे त्याच्यात त्यांना 4 पेक्षा जास्त पाय आहेत. आता या बहुपाद राशींचं काय आहे, तर या बहुपाद राशींकडे जीवनशक्ती, रोगप्रतिकारक शक्ती एकदम कमी असते. मग वातावरणातला बदल आहे, खाण्यातला बदल आहे, परिस्थितीतला बदल आहे, याच्यामुळे होणारे आजार आहेत, वारंवार होणारे आजार आहेत. पण याच राशींकडे एक वेगळ्या प्रकारचा चिवटपणा असतो. म्हणजे जर तुम्ही खेकडा आणि विंचू जर बघितलं तर त्यांच्या शरीरावरती एक वेगळ्या प्रकारचं असं एक कडक आवरण असतं. म्हणजे यांच्याकडे काय आहे की यांच्याकडे चिवटपणा आहे, यांच्याकडे कडकपणा आहे, वारंवार आजारी पडतील. मगर जर तुम्ही बघितली की जी मगर आहे त्या मगरीचा सुद्धा लक्षात ठेवा की ती एक प्रकारची उभयचर आहे, ती पाण्यातही राहू शकते, ती जमिनीवरतीही राहू शकते. पण परंतु या राशींच्याकडे जेव्हा बघताना वारंवार होणारे आजार आहेत, हवामानातले बदल आहेत, वातावरणातले बदल आहेत आणि हे आजार होतात आणि आजार बरा व्हायला वेळ लागतो, ते आजार लांबत असतात. त्याच्यानंतरची जी पुढची येणारी जी रास आहे की मीन रास, ही रास मात्र अपाद राशी आहे, कारण माशाला जेव्हा आपण बघतो तर माशाला पाय नाहीत. या राशीकडे खऱ्या अर्थाने जीवनशक्ती, रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. मग वातावरणातला बदल आहे, खाण्यातला बदल आहे, हा यांना बिलकुल चालत नाही. प्रकृती ही नाजूक असते, शारीरिक कष्टही फार झेपत नाहीत, म्हणून वारंवार होणारे आजार. पण मीन राशीच्या बाबतीमध्ये तुम्ही बघितलं तर यांची खरोखरीच शारीरिक शक्ती, जो उत्साह कमी असतो, पण मानसिक शक्ती स्ट्रॉंग असते, लक्षात ठेवा. म्हणजे मनाने ही लोक स्ट्रॉंग असतात, म्हणजे मनाने ती लवकर ओव्हरकम करू शकतात. पण परंतु शारीरिक शक्ती इथं ही निश्चितपणे कमी असते. मग आता याचा संबंध आरोग्याशी कसा जोडायचा, तर आपली लग्नस्थानातली रास आहे, रवीची रास आहे, चंद्राची रास आहे, या 3 राशी कळल्या. मग या राशी किंवा हे जे घटक आहेत या घटकांची जेव्हा म्हणजे प्रथम स्थान आहे या राशी म्हणजे या भावाशी जर काही पापग्रहाचा संबंध आहे, रवीशी काही पापग्रहाचा संबंध आहे, चंद्राशी काही पापग्रहाचा संबंध आहे, तर त्या घटकावरती जो घटक दुर्बल आहे
त्या घटकावरती आपल्याला काम करावं लागतं आणि ते काम करून आपल्याला आपलं आरोग्य सुधारता येतं. आता त्या घटकावर काम कसं करायचंय बघा. म्हणजे लग्नस्थान आहे, लग्नस्थानात पापग्रहाशी संबंध आहे. माझं शरीर तर काही मला, मी ज्या घेऊन आलेले आहेत, जे काही डिफॉर्मेशन आहे ते मला बदलवता येत नाहीये. पण परंतु शरीर सुधारण्याकरता मी काय करू शकते याचा एक विचार करायचा आहे. म्हणजे त्याच्या दृष्टिकोनातनं शरीर सुधारण्याच्यासाठी आहे की तुम्हाला शारीरिक शक्ती वाढवण्याकरता आपल्याला जे प्रयत्न करायचे, मग तुम्हाला व्यायाम करणं आहे किंवा त्या पद्धतीशी काही आजार झाल्यानंतर योग्य पद्धतीची काळजी घेणं हे करता येतं. रवी हा कशाचा कारक आहे? तर आत्म्याचा जेव्हा कारक आहे, प्रतिकार शक्ती त्याच्यावरती अवलंबून आहे. ज्या वेळेला कुंडलीमध्ये रवी जेव्हा दूषित असतो तेव्हा प्रतिकार शक्ती कमी पडते. याचा अर्थ ती प्रतिकार शक्ती वाढवावी लागते. मग ती प्रतिकार शक्ती वाढवायची कशी आहे? रवी कुंडलीमध्ये जर दूषित असेल किंवा जर दुर्बल स्थितीत असेल तर त्यांना पथ्य पहिली पाळावी लागतात, लक्षात ठेवा. म्हणजे आहाराच्या बाबतीतला नियंत्रण असेल, त्यांच्या काही गोष्टींचं काटेकोरपणे पालन करणं, या गोष्टी शिस्त हे पाळणं त्यांचं 100% गरजेचं असतं. आणि ती प्रतिकार शक्ती वाढवण्याकरता म्हणजे तशा पद्धतीची औषधं घेणं आहे, व्यायाम करणे हे करावं लागतं. मानसिक शक्ती कमी पडते, तर तिथं जर खरोखरीच एखाद्या मानसिक शक्ती कमी पडते तर आपण जर मदत घेतली तर काहीच हरकत नाहीये. मग आपण काउन्सिलिंग करून घेऊ शकतो. त्याच्यानंतर फ्लॉवर रेमेडीसारखी काही औषधं आहेत. म्हणजे मनाच्याही स्थितीवरती, मनाच्याही घटकावरती काम करून आपल्याला आपलं आरोग्य सुधरवता येतं. म्हणजे या 3 गोष्टींवरनं आपल्याला पहिल्यांदी बेसिक आपल्या आरोग्याचा विचार करता येतो. आता जसं प्रत्येकाची चंद्राची रास ही महत्वाची आहे, तसंच आपलं जे जन्म नक्षत्र आहे, या नक्षत्राचा सुद्धा एक संबंध शास्त्रामध्ये दिलेला आहे. आता प्रत्येक नक्षत्राची एक नाडी दिलेली आहे. म्हणजे काय, की आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा कफ, वात, पित्त हे त्रिदोष, हे तर तिन्ही दोष आपल्यामध्ये आहेतच. असं नाही की कुठलाच दोष नाही, तिन्ही दोष आहेत. पण परंतु प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार एखादा जो दोष आहे त्याचं प्राबल्य हे जास्त असतं, तो दोष प्रबळ असतो. मग हा कोणता दोष प्रबळ आहे हे जर बघण्यासाठी एक त्याच्यामध्ये शास्त्रामध्ये विचार केलेला आहे की आपलं जे चंद्राचं नक्षत्र आहे त्या नक्षत्राची एक नाडी सांगितलेली आहे. आता बऱ्याच वेळेला असं असतं की नाडीचा संबंध सगळ्यांना आठवतो कधी, तर विवाहाच्या वेळेला. म्हणजे विवाहाच्या वेळेला विचारतात की अरे नाडीचा दोष आहे का? मग एक नाडीचा दोष हा त्यावेळेला टाळला जातो किंवा तो का नको असा विचार का येतो? जर स्त्री आणि पुरुष किंवा नवरा बायकोंमध्ये किंवा आई वडिलांची एकच नाडी असेल तर संतती होत नाही असं नाही. पण परंतु ते जो दोष आहे त्याचा, तो दोष हा संततीमध्ये मल्टिपलमध्ये येतो. म्हणून जेव्हा त्यावेळेला नाडीच्या दोषाचा विचार केलेला आहे. मग आता ही आद्य नाडी काय आहे? तर आद्य नाडी ही वात प्रकृती दाखवते, मध्य नाडी ही पित्त प्रकृती दाखवते आणि अंत्य नाडीचा संबंध हा कफाशी निगडित आहे. आणि आपल्या जन्म नक्षत्रानुसार या नाडीचा विचार केलेला आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही बघता किंवा आपण आयुर्वेदिक डॉक्टरांच्याकडे जातो, त्यावेळेला डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर ते 2 गोष्टी बघतात. त्यांच्यासाठी 2 गोष्टी महत्वाच्या असतात, की ते विचारतात तुमची पूर्ण जन्मतारीख काय? आणि आजही आहेत आणि पूर्वीच्या काळी हे जे म्हणजे ज्योतिष अभ्यास हा जसा एक भाग आहे, तसंच आयुर्वेदामध्ये काम करणारे हे आयुर्वेदाचार्य हे एक प्रकारचे ज्योतिषही होते. त्यांना ज्योतिषशास्त्रही तेवढंच अवगत होतं. म्हणजे ते काय करायचे, की ज्योतिष आणि आयुर्वेद यांचा एकत्र संबंध वापरून किंवा याचा अभ्यास करून ते समोरच्या येणाऱ्या पेशंटला ट्रीट करायचे. म्हणजे ते समजा एखादी व्यक्ती त्यांच्याकडे आल्यानंतर त्याची रास काय आहे, म्हणजे त्याच्यावरनं त्याची आजची परिस्थिती काय, त्याचं नक्षत्र काय आहे, याच्यावरून त्यांना त्याच्या प्रकृतीचा अंदाज यायचा. त्यामुळे या नक्षत्रांचा आणि आपल्या नाडीचा विचार हाही या शास्त्रामध्ये केलेला आहे. आता मी मगाशी म्हटलं की आयुर्वेदिक डॉक्टर किंवा तुम्ही जे काही 12 अक्षर किंवा बायोकेमिकची प्रॅक्टिस करतात, त्यांच्याकडे गेल्यानंतर हे लोक तुम्हाला काय करतात, की तिथं तुमची जन्मतारीख पूर्ण विचारतात.
आता या जन्मतारीख विचारण्याचा, जन्मतारीख घेण्याचा काय संबंध आहे? तर आमच्या शास्त्रानुसार प्रकृती ठरवताना रवी हा अत्यंत महत्वाचा होतो. आता रवी महत्वाचा म्हणजे काय? की कुंडलीमध्ये रवी कोणत्या राशीत आहे, म्हणजे जातकाचा जन्म कोणत्या महिन्यात झालेला आहे आणि त्याची प्रकृती, याचा संबंध लावता येतो. आता उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे तीन प्रमुख ऋतू आपण म्हणतो. पण जर आपण बघितलं की एका चांद्र वर्षामध्ये, म्हणजेच हे 6 ऋतू येतात सौर वर्षामध्ये किंवा चांद्र वर्षामध्ये 6 ऋतूंचा विचार केलेला आहे. आता पावसाळ्याच्या मध्ये, उन्हाळ्याच्या मध्ये किंवा हिवाळ्याच्या मध्ये हा जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्या 2-2 महिन्यांचा एक ऋतू याचा विचार केलेला आहे. आता ज्या वेळेला वसंत ऋतू असतो, वसंत ऋतू हा जेव्हा आहे, तर चांद्रमासाचा जेव्हा विचार करणार आहोत तर चैत्र आणि वैशाख हा वसंत ऋतू म्हटलेला आहे. इंग्रजी महिन्याप्रमाणे फेब्रुवारी आणि मार्च इथं हा वसंत ऋतू आहे. आता या वेळेला काय होतं की जर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं इथंही आपल्याही ह्याच्यात काही डॉक्टर आहेत, तर त्यांनाही माहिती आहे किंवा तुम्ही डॉक्टरकडे आयुर्वेदिक गेल्यानंतर असं असतं की वसंत ऋतूमध्ये कफाचा प्रकोप होतो. म्हणजे या प्रत्येक ऋतूमध्ये एक जो आपला कफ वात पित्त आहे, या एका दोषाचा विचार करताना एक बाहेर येतो, म्हणजे एक वाढलेला असतो, एकाची सुरुवात झालेली असते आणि एक दोष हा कमी होत असतो. म्हणजे या दृष्टिकोनातनं बघताना वसंत ऋतूमध्ये कफाचा प्रकोप होतो आणि पित्ताची सुरुवात होते. मग ग्रीष्म ज्या वेळेला आहे त्यावेळेला ज्येष्ठ महिना आणि आषाढ महिना, एप्रिल आणि मे याचा विचार करताना त्यावेळेला पित्त वाढलेलं असतं आणि वाताची सुरुवात होते. वर्षा ऋतूच्या वेळेला जेव्हा आपण बघणार आहोत तर श्रावण आणि भाद्रपद, जून जुलैचा जेव्हा काळ असतो त्यावेळेला वाताचा प्रकोप असतो आणि तेव्हा परत पित्ताची सुरुवात होते. शरद ऋतूचा जेव्हा विचार करतो तेव्हा अश्विन आणि कार्तिक महिना आहे, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे इंग्रजी महिने येतात. त्यावेळेला पित्ताचा प्रकोप झालेला आहे, वात कमी होतो आणि परत कफाची निर्मिती व्हायला लागते. हेमंत ऋतूमध्ये जेव्हा असं म्हटलेलं आहे की मार्गशीर्ष आणि पौष महिना आहे किंवा ऑक्टोबर नोव्हेंबरचा महिना आहे, त्यावेळेला पित्त कमी होतं आणि अग्नी हा बलवान झालेला असतो. आणि शिशिर ऋतूमध्ये म्हणजे माघ आणि फाल्गुन किंवा डिसेंबर आणि जानेवारीमध्ये तिथं वात वाढलेला असतो आणि शरीरामध्ये एक प्रकारची रुक्षता येते. आता याचा आणि प्रकृतीचा काय संबंध? दोन गोष्टीं पद्धतीने आपल्या रवीचा विचार करताना या दोन गोष्टींनी विचार करायचा आहे. एक सगळ्यात महत्वाचं आहे की ज्या वेळेला एका विशिष्ट महिन्यामध्ये जन्म झालेला आहे त्यावेळचा निसर्गात असणारा ऋतू हा आपल्या जन्माच्या वेळेला आहे. पण परंतु ज्या वेळेला कन्सेप्शन झालेलं आहे, म्हणजे 9 महिने मागे गेल्यानंतर त्या वेळेला निसर्गामध्ये जो ऋतू होता, तो ऋतू ती आपली प्रकृती असते, लक्षात ठेवा. म्हणजे समजा जर उदाहरण द्यायचं असेल आणि तिथं तो आपला दोष असतो, म्हणजे तिथं तो आपल्या प्रकृतीशी निगडित आहे. म्हणजे समजा एखाद्याचा जन्म एप्रिल महिन्यात झाले महिना आहे, तर जन्माच्या वेळेला निसर्गामध्ये त्यावेळेला काय होता, तर वसंत ऋतू होता. पण 9 महिने मागे गेल्यानंतर ज्या वेळेला गर्भधारणा राहिलेली आहे, ती गर्भधारणा जुलै महिन्यामध्ये आहे, त्यावेळेला वर्षा ऋतू होता. म्हणजे श्रावण महिना असणार. तर अशा व्यक्तीची ही वाताची प्रकृती आहे. म्हणजेच आपल्या रवीचा सुद्धा आरोग्याचा विचार करताना, म्हणजे हा फक्त आयुर्वेदाचाही भाग नाही, ज्योतिषशास्त्राचाही विचार करताना त्या व्यक्तीची प्रकृती ठरवताना याचा संबंध जोडता येतो. आता जेव्हा रवी हा प्रकृतीचा आहे, माझ्या आहाराची, विहाराची, याचा जर मला संबंध जोडायचा आहे, तर हा संबंध कसा जोडायचा आहे बघा, की आज जो ऋतू आहे, म्हणजे निसर्गामध्ये जो ऋतू आहे, ज्याला ऋतुचर्या असं म्हटलं जातं, की जो ऋतू आहे, जो बाहेर निसर्ग सांगतोय, त्या निसर्गाशी मी, त्या परिस्थितीशी जर जुळून घेतलं, तो निसर्ग जर मी समजून घेतला, तरच माझं शरीर चांगल्या पद्धतीमध्ये काम करणार आहे. आणि म्हणून तुम्ही बघा की विशिष्ट ऋतूमध्ये जेव्हा तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाता, त्यावेळेला ते सांगतात करा. या ऋतूमध्ये आपली ऋतूनुसार आपली ऋतुचर्या कशी असावी, आपला आहाराचा विचार कसा असला पाहिजे, आपण पथ्य काय पाळली पाहिजे, याचाही विचार आपल्याला करता येतो. आणि जसं म्हटलं
की हा हा जो भाग आहे म्हणजे याचा विचार, तर बायोकेमिक किंवा बाराक्षर ही पद्धत, याही पद्धतीचा विचार करताना जेव्हा तुम्ही ती प्रॅक्टिस करतात, तर तेही तुमची जन्मतारीख घेतात आणि प्रत्येक बाराक्षराच्याही पद्धतीमध्ये, म्हणजे जसं 12 राशी आहेत आणि 12 क्षार आहेत, तर प्रत्येक महिन्यावरती एका क्षाराचा संबंध आहे. म्हणजे जन्माच्या वेळेला जो क्षार, तो महिना ज्या क्षाराचा आहे, तसंच ज्या वेळेला कन्सिव्ह झालेला आहे म्हणजे 9 महिने मागे गेल्यानंतर त्यावेळेला तुमच्या कन्सेप्शनच्या वेळेला कोणता क्षार होता, याचा विचार करून तिथं औषध दिलं जातं. म्हणजेच लक्षात ठेवा की कोणतीही जरी आपण औषध पद्धती घेतली, तरी त्याचा आणि ज्योतिषाचा, आयुर्वेदाचा आणि ज्योतिषाचा याचा संबंध हा अत्यंत अनन्यसाधारण आहे. आता काय होतं की ज्योतिषशास्त्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो, तर या अभ्यास करताना आमच्या दृष्टिकोनातनं चंद्राचं नक्षत्र हा खूप महत्वाचा भाग आहे. कारण चंद्र हे मन आहे, म्हणजे शास्त्राचा बेसच आधार हा चंद्र आहे. त्यामुळे चंद्राची रास, चंद्राचं नक्षत्र, या सगळ्या गोष्टी, हे घटक हे खूप महत्वाचे आहेत. मग हा चंद्राचा संबंध काय हो? तर जसं तुम्ही बघता की आयुर्वेदिक जे डॉक्टर आहेत, तर त्यांच्या दृष्टिकोनातनं म्हणजे त्यांना सुद्धा, मगाशी अंजली ताई म्हटल्या की आयुर्वेद आणि ज्योतिष याचा खूप जवळचा संबंध आहे. मग काय आहे की जर तुम्ही बघा की आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, तर त्यांना अभ्यासाला सुद्धा ज्योतिषशास्त्र, नक्षत्र हा विषय आहे. मग काय आहे की कोणत्या नक्षत्रावरती औषधं तोडायची, कोणत्या नक्षत्रावरती औषधं तयार करायची, कोणत्या नक्षत्रावरती ती औषधं द्यायची, याचा सुद्धा विचार केलेला आहे. त्याच्यानंतर जेव्हा एखादा पेशंट म्हणजे वैद्यांकडे आल्यानंतर त्यावेळेचं नक्षत्र काय आहे किंवा त्याचा आजार झाल्यानंतर तो आजार किंवा त्याला होणारा त्रास किती काळ राहणार, याचाही विचार आमच्या शास्त्रामध्ये केलेला आहे. त्यामुळे नक्षत्रांचा आणि आयुर्वेदाचा हा संबंध आहे. नक्षत्रांचा अजून एक संबंध आहे की प्रत्येक नक्षत्राचा एक आराध्य वृक्ष आमच्या शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. आता काय झालं की पूर्वीच्या सगळ्या लोकांनी सांगितलं की आपला जो आराध्य वृक्ष आहे त्याची पूजा करा. पूजा करा असं सांगितलं की तिथं आपला प्रश्न आला की आपल्या सगळ्या आपल्याला नको वाटतं. म्हणजे जिथं उपचार आले तिथं त्या गोष्टी मागे पडल्या. पण तसं नाहीये, लक्षात ठेवा. म्हणजे पूजा करणं, त्या झाडाला पाणी घालणं, याचा अर्थ त्या झाडाच्या सान्निध्याच्या जवळ जाणं. आता प्रत्येक नक्षत्राचा जो आराध्य वृक्ष दिलेला आहे, तो आराध्य वृक्ष आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये किंवा अनेक ठिकाणी ही नक्षत्र बन आहे. आमचे एक विद्यार्थी आहेत की डॉक्टर दीपक जोशी यांचं श्रीवर्धनच्या जवळ वडघर पांगलोली म्हणून गाव आहे. तिथं त्यांनी नक्षत्र बन केलेलं आहे. आता या नक्षत्रबनामध्ये प्रत्येक नक्षत्राचा जो प्रमुख वृक्ष आणि काही अल्टरनेटिव्ह वृक्ष असं त्यांनी केलेलं आहे. आता या नक्षत्राच्या जेव्हा आपण सान्निध्यात जातो, तर त्या नक्षत्रापासून मिळणारी जी स्पंदनं आहेत, ही स्पंदनं आपल्यासाठी अतिशय महत्वाची असतात. म्हणजे त्या नक्षत्र आम्ही जेव्हा विद्यार्थ्यांना येतो त्यांना सांगतो की तुम्ही त्याच्या खाली झोपा, मेडिटेशन करा, मिठी मारून बसा, काहीही करा. पण त्या नक्षत्राच्या माध्यमातून मिळणारी स्पंदनं ही आपल्यासाठी खूप महत्वाची असतात. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये होणारे चेंजेस, बदल हे आम्ही नोंदवलेले आहेत. पण अजून एक आहे की प्रत्येक नक्षत्राचा जो आराध्य वृक्ष सांगितलेला आहे, त्याच्याशी निगडीत होणारं जे औषध आहे, हे आपल्या आजारासाठी हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे एक उदाहरण द्यायचं असेल तर कृतिका नक्षत्राचा वृक्ष सांगितलेला आहे उंबर. आता ज्या वेळेला कृतिका नक्षत्राचे जे होणारे तुम्ही आजार बघता, तर उष्णतेचे, दाह देणारे, रक्ताशी निगडीत आजार आणि त्याच्यासाठी सांगितलेले उंबर. मग उंबराचं झाड किंवा त्याच्या उंबराचं फूल, त्याच्यापासून वेगवेगळ्या जी काही औषधं तयार केली जातात, ही शरीरातली उष्णता कमी करणार आहे. मृग नक्षत्राचं सांगितलेलं आहे की खैर, म्हणजे खैर आहे. आता काय होतं की मृग नक्षत्राच्या व्यक्तींचं तुम्ही बघितलं तर घसा, गळा, अपर रेस्पिरेटरी याच्याशी निगडीत त्यांना प्रॉब्लेम असतात. आणि म्हणून खैरापासून, क्यातापासून जे तयार होणारं जे औषध आहे, हा त्यांचा आजार बरा करण्याकरता ते उपयोगी पडतं. म्हणजे म्हणून लक्षात ठेवा की आपलं नक्षत्र, नक्षत्राचा आराध्य वृक्ष, नक्षत्राची नाडी, हेही एक आपल्या आरोग्याबद्दल सांगत असतं. त्याच्यानंतरचा जो भाग आहे, त्याच्यानंतरचा जो आहे की ग्रहांचा संबंध किंवा ग्रहांचा संबंध कसा बघायचा.
ग्रहांच्या संबंधाचा जेव्हा आपण विचार करतो, ग्रहांचा विचार करतो, तर ग्रहांचा हा आजाराशी विचार सांगितलेला आहे की ग्रहाचा शरीराच्या एकेका अवयवावरती अंमल आहे. रवीचा अंमल हा आत्मा आहे, हृदयाशी निगडीत आहे, पाठीचा कणा आहे, अस्थींशी निगडीत आहे, आपली चेतना शक्ती आहे. चंद्र जो आहे हा मनाचा कारक आहे, जठराचा भाग आहे, पोट आहे, पचनाचा भाग आहे. आपल्या शरीरामध्ये ज्या दोन प्रकारच्या ग्रंथी आहेत, एंडोक्राईन आणि एक्झोक्राईन, ज्या वाहून नेणाऱ्या ग्रंथी त्याच्याशी निगडित आहे. स्त्रियांच्या बाबतीमध्ये मासिक रजोधर्माशी निगडित आहे, स्तन छाती याच्याशी निगडित आहे. मंगळाचा जर विचार केला तर मंगळ हा स्नायूंचा कारक आहे. आपल्या शरीरामधल्या रक्तपेशी त्याच्याशी निगडित आहे. गुप्तेंद्रिय, गुह्येंद्रिय, पोटातील स्नायू याच्यावरती मंगळाचा अंमल आहे. बुधाचा जेव्हा आपण विचार करणार आहोत तर बुधाच्या अंमलाखाली मज्जा संस्थेचा विचार केला. आपले सेन्स सगळे ऑर्गन्स हे बुधावरती आहेत. श्वासनलिका, अन्ननलिका, पचन संस्था, नंतर लहान मोठं आतडं आणि शरीरातली जी सगळी इंद्रिय यांचं एकमेकाशी जे कनेक्शन आहे, जे संवहन आहे, हे संवहन करण्याचं काम इथं तिथं बुधाचा संबंध आहे. गुरुचा जेव्हा विचार करणार आहोत तर गुरुचा यकृताशी संबंध आहे, हिप बोन्स, मांड्या, किडनीचा काही भाग. शुक्र हा हार्मोन्सचा कारक आहे. शरीरामधल्या ज्या लसात्मक ग्रंथी आहे, ग्लँड सिक्रेशन, हे शुक्राशी निगडित आहे. ओव्हरीज आहे की ज्याचा संबंध प्रजोत्पादनाशी आहे, स्पर्मशी रिलेटेड आहे. थायरॉइड सारख्या ग्रंथी म्हणजे याच्यावरती शुक्राचा अंमल आहे. शनीचा जेव्हा विचार करणार आहोत तर शनी हा अस्थि, सांधे, बाह्य त्वचा, पाय, गुडघे, पोटऱ्या, त्याच्यानंतर बरगड्या, आणि शनी हा कमी करणार आहे. म्हणजे जेव्हा शरीराची झीज होणं हा भाग हा शनीच्याकडे येतो. राहूचा जेव्हा विचार करतो तर जे संसर्गजन्य आजार आहेत, इन्फेक्शन आहेत, काही प्रकारच्या विषबाधा आहेत किंवा मानसिक आजार आहेत, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे मानसिक आजार आहेत, जे पर्सनॅलिटी मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे, स्निझोफेनिया सारखं आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला राहूचा संबंध दिसतो. केतूचा जेव्हा विचार करणार आहोत त्या ॲलर्जीचे विकार आहेत, संसर्गजन्य विकार आहेत, मानसिक आजार आहेत, काही क्रॉनिक डिझीज आहेत आणि इंद्रिय कार्यामध्ये किंवा इंद्रियामध्ये मोठा दोष निर्माण करण्याचं काम तिथं आपल्याला केतूचा संबंध दिसतो. आता जसं या 12 ग्रहांचा आपल्या शरीरावरती आहे, तसाच 12 राशींचा सुद्धा शरीराच्या वेगवेगळ्या भागावरती अंमल सांगितलेला आहे. म्हणजे मेष राशीचा संबंध डोका किंवा त्या भागाशी, वृषभेचा घसा, गळा, श्वासनलिकेचा वरचा भाग, अन्ननलिकेचा वरचा भाग, थायरॉइड याच्यावरती आहे. मिथुन राशीचा संबंध अन्ननलिका आहे, दोन्ही हात आहेत, खांदे आहेत, मेंदूचा काही भाग आहे. कर्क राशीचा अंमल हा छातीशी निगडित आहे, स्तनाशी निगडित आहे, जठराचा काही भागाशी निगडित आहे. सिंह राशीचा अंमल हा पोटाचा भाग, म्हणजे आपण बेंबीच्या वरती 4 बोटं ठेवल्यानंतरचा जो भाग येतो तिथं सिंह राशीच्या अंमलाखाली येतो, पाठीच्या कण्यावरती आहे, हृदयावरती आहे. कन्या राशीच्या अंमलाखाली पोटातली आतडी, पचनाचा भाग आहे. तूळ राशीच्या अंमलाखाली म्हणजे पाठीचा कणा हा सिंह राशीच्या अंमलाखाली येतो. तर माकड हाडाचा भाग आहे, ओटीपोटाचा भाग आहे. त्याच्यानंतर सारखा भाग हा तूळ राशीच्या अंमलाखाली येतो. वृश्चिक राशीच्या अंमलाखाली गुप्तेंद्रिय, गुह्येंद्रिय, जनाटल ऑर्गन्स, फॅलोपियन ट्यूब्स याच्याशी संबंध आहे. धनु राशीच्या अंमलाखाली हिप बोन्स, मांड्या याचा संबंध आहे. मकर राशीच्या अंमलाखाली गुडघ्याचा भाग आहे. त्याच्यानंतर कुंभ राशीच्या अंमलाखाली आपण जेव्हा बघतो की पाय, पोटऱ्या, रक्ताभिसरण, शरीरातलं रक्ताभिसरण, आणि मीन राशीच्या अंमलाखाली म्हणजे पायाची म्हणजे घोटे, पावलं याचा विचार केलेला आहे. म्हणजेच आपल्याला आरोग्याचा विचार करताना ह्या राशींचाही संबंध शरीराच्या काही भागांवरती आहे. आता काय होतं की ज्या वेळेला आपण नोन डिसीज असं म्हणतो तर याचा विचार करताना कुंडलीमधला लग्नस्थान, षष्ठ स्थान हे महत्वाचं आहे. पण आरोग्याचा विचार करताना नोन डिसीज, अननोन डिसीज या दोन्हीचाही विचार करताना कुंडलीमधले हे काही जे भाव आहेत हे भाव खूप महत्वाचे होतात. त्यातलं पहिलं लग्नस्थान आहे, षष्ठ स्थान आहे, त्याच्यानंतर 11वं स्थान आहे, 12वं स्थान आहे, अष्टम स्थान आणि 5 आणि 9 ही एक भाव महत्वाचे होतात. आता लग्नस्थान म्हणजे कुंडलीतला प्रथम भाव काय सांगतो, तर ज्याच्यावरनं आपली शरीराचा विचार केलेला आहे. म्हणजे या स्थानातले ग्रह आपल्या शरीरावरती, आपल्या देहावरती परिणाम करतात, आपली प्रकृतीचा अंदाज देतात. जे षष्ठ स्थान आहे हे प्रमुख रोगस्थान आहे.
म्हणजे या स्थानात जी रास पडते त्या राशीने दर्शवलेला शरीराचा भाग हा आजारासाठी प्रोन असतो. त्याच्यानंतर षष्ठ स्थान हे रिपुस्थान आहे, शत्रुस्थान आहे, कारण आपला आजारच हा आपला मोठा शत्रू आहे. मग माझ्या शत्रूशी मी कसं लढायचंय, म्हणजेच त्याला प्रतिकार करण्याकरता माझी क्षमताही मला कळणार आहे. आणि माझ्या जर शत्रूची मला बलवत्ता कळली तर मी कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट घ्यायली, त्याला कशा पद्धतीने ट्रीट करायचं याचाही अंदाज घेतला जातो. त्याच्यानंतर 12वं जे स्थान आहे हे बंधनाचं स्थान आहे. म्हणजे आजारासाठी खर्च होणारे, शारीरिक नुकसान होणारे, म्हणजे 12वं स्थान हे शारीरिक, मानसिक, आर्थिक खर्च करायला लागणारे, आजारी पडल्यानंतर आपल्याला कोणती तरी बंधनं येणार आहेत, पथ्य पाळायचं आहे, हॉस्पिटलायझेशन आहे, याचा संबंध या 12व्या स्थानाशी आहे. अष्टम स्थान हे जे कुंडलीतलं आहे, तर या स्थानावरनं शस्त्रक्रिया, अपघात आहेत आणि काही दीर्घ मुदतीचे आजार, क्रॉनिक आजार, मृत्यूसम वेदना देणारे आजार, याचा संबंध हा अष्टम स्थानाशी आहे. त्याच्यानंतर कुंडलीतलं जे 11वं स्थान आहे, तर या स्थानावरनं अनुवंशिक आजार आहेत, काही जन्मताच येणारे प्रॉब्लेम्स आहेत, ॲटोम्युनिटी डिसीज आहेत आणि त्या आजारावरती ओव्हरकम करण्याची शक्ती, याचाही संबंध हा 11व्या स्थानाशी निगडित आहे. कुंडलीतले 5 आणि 9 भाव हे आरोग्य बिघडवणारे भाव नाही आहेत, पण परंतु या आजारातून बाहेर पडण्याकरता आपल्याला मदत करणारे भाव, म्हणजे आम्ही त्याचा विचार करतो. कारण काय आहे की त्यातून सावरायला, त्यातून बाहेर पडणारे ज्या भावांचा संबंध आहे तो आमच्या शास्त्रानुसार 5 आणि 9 भावांचा आहे. आता याच्याच बरोबर मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीचा विचार करताना सगळ्यात महत्वाचे जे 2 ग्रह होतात ते म्हणजे बुध आणि शनी. आता बुध आणि शनी, म्हणजे शनी तर हा त्रिदोष हा वाढवणाराच आहे आणि बुध हा जो ग्रह आहे, जरी तो छोटा ग्रह असला, अंतर्वर्ती ग्रह असला, तरी सुद्धा हा छोटा असणारा ग्रह आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण आपल्या शरीराचं एकमेकांचं जे कनेक्शन आहे, जे संवहन चाललेलं आहे, हा जो वायू आहे याचं काम बुधाचं आहे. मग बुध काय आहे, तर हे शरीर कार्य नीट म्हणजे चालवण्याचं काम हा बुध करतो आणि त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करण्याचं काम शनी करतो. म्हणजे काय की बुध कुंडलीमध्ये ज्या राशी भावात आहे तिथं जर दूषित होत असेल, आता इथं दूषित होणं कारण हे मला सांगता येणार नाही, कारण हा हा थोडासा अभ्यासाचा वेळ आहे, म्हणजे अभ्यासाचा भाग आहे तो, त्याचे नियम वेगळे आहेत. पण एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा की जर कुंडलीमध्ये बुधासारखा ग्रह हा जर कोणत्याही कारणाने, म्हणजे दृष्टीनी, योगानी, राशी परत्वे हा जर दूषित होत असेल, हा जर निर्बली होत असेल, तर मात्र तो ज्या राशी भावाशी निगडित संबंध दाखवतोय त्या शरीराच्या भागामध्ये, त्या शरीर कार्यामध्ये तिथं बिघाड होणार. आणि शनी तर हा बिघडवणार आहे. म्हणजेच काय की शनी ही प्रत्येक ग्रहाची बाजू उलटवणार आहे, प्रत्येक ग्रहाची दुसरी बाजू म्हणजे शनी आहे. म्हणजे शनीचे गुणधर्मच आमच्या शास्त्रानुसार आहे की एखादी गोष्ट गोठवणं, थिजवणं, आखडून ठेवणं, त्या कार्यामध्ये बिघाड करणं, झीज करणं, म्हणजेच जीवनामध्ये दुःख देणं, संकट देणं, काही गोष्टी नियम पाळायला लावणं, म्हणजे या सगळ्या गोष्टी या शनीच्या अंमलाखाली येत असल्यामुळे, म्हणजे शनी सुद्धा कुंडलीमध्ये ज्या ठिकाणी अशुभ संबंध प्रस्थापित करतो, ज्या ग्रहांशी, ज्या राशीभावाशी निगडित संबंध प्रस्थापित करतो, तिथंही तो बिघाड करणार. म्हणजेच याच्यावरून आपल्याला लक्षात ठेवा की आजार कोणता होणार आहे, शरीराच्या कोणत्या भागाला होणार आहे, याचा विचार करता येतो, हे आपल्याला सांगता येतं. त्याच्यानंतर जो कुंडलीमधला 6वा भाव आहे, षष्ठ स्थान आहे, म्हणजे त्या स्थानात असलेले जे ग्रह आहेत त्या ग्रहांवरून माझ्या आजाराचं स्वरूप मला कळणार आहे. मग माझ्या आजाराचं जर स्वरूप मला कळलं तर त्याला मी कसं ट्रीट करायचंय याचाही विचार आहे. मग षष्ठ स्थानामध्ये जेव्हा रवी असतो तेव्हा या व्यक्तींची पित्त प्रकृती आहे, प्रतिकार शक्ती उत्तम असते, हे लोक नैसर्गिकरित्या बरे होऊ शकतात आणि त्यांना ॲलोपॅथीची ट्रीटमेंट उपयोगी पडते. चंद्रासारखा जर ग्रह असेल तर यांना कफाचे, वाताचे विकार होणार आहेत. नंतर ही लोक ही मनाने आजार ओढून घेतात, लक्षात ठेवा. म्हणजे यांच्या आजाराचं मूळ कारण म्हणजे यांची मनाची स्थिती असते. मग यांना काय आहे की यांना आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे, पुष्पौषधीसारखं आहे, समुपदेशन आहे, या गोष्टींची गरज असते. मंगळासारखा जर ग्रह आला
तर तिथं पित्त आणि कफाचे विकार, कारण मंगळ हा पित्त आणि कफ दोन्हीही दोष निर्माण करणार आहे. उष्णतेचे विकार असतात, शस्त्रक्रियेचा संबंध येतो आणि यांना अचानक उद्भवणारे आजार आहेत. मग यांना फिजिओथेरपी आहे, ॲलोपॅथी आहे किंवा इव्हन आयुर्वेदामध्ये सुद्धा म्हणजे अग्निचिकित्सासारख्या अशा काही चिकित्सा सांगितल्या आहेत. अशा पद्धतीच्या चिकित्सा यांना उपयोगी पडणार आहेत. त्याच्यानंतर बुधासारखा ग्रह आहे. तर षष्ठ स्थानामध्ये बुध असताना हा त्रिदोष उत्पन्न करतो आणि एका आजारातून दुसरा आजार निर्माण करतो. आजाराचं खरं कारण कधी कधी कळतही नाही आणि मग यांना एक प्रमुख पॅथी आणि दुसरी अल्टरनेटिव्ह पॅथी अशा दोन दोन पॅथींची गरज पडत असते. गुरु सारखा ग्रह आहे. तर गुरु हा कफ आणि वात हा उत्पन्न करणार आहे. गुरु हा संचय करणार आहे, वाढवणार आहे. म्हणजे षष्ठ स्थानामध्ये गुरु शुक्रासारखे ग्रह असताना यांना श्रीमंती आजार असतात. म्हणजे काय आहे की आजार यांचं खाण्यापिण्याची चुकीच्या सवयी किंवा यांचं वर्तन याच्यामुळे होणारे आजार असतात. षष्ठ स्थानात गुरु असताना आजार वाढवतो आणि यांना सुपर स्पेशालिटी डॉक्टरचीच गरज पडत असते. षष्ठ स्थानाशी शुक्राचा संबंध आला तर शुक्र जेव्हा आपण म्हणतो की कफ आणि वात हे उत्पन्न करणार आहे, ग्रंथींच्या बिघाडातून होणारा आजार आहे, हार्मोनल प्रॉब्लेम्स आहेत आणि यांना होमिओपॅथीची उपचार पद्धती ही उपयोगी पडत असते. त्याच्यानंतर शनीचा संबंध आला तर शनी हा त्रिदोष निर्माण करणार आहे. जे जुने चिवट आजार आहेत, जे क्रॉनिक आजार आहेत, तिथं तुम्हाला तिथं तशा पद्धतीचे आजार दाखवतो. षष्ठ स्थानामध्ये शनीचा जेव्हा संबंध येतो त्यावेळेला जसं आपण गाडीला काही काळानंतर ओव्हरऑइलिंग करतो, सर्व्हिसिंग करतो, तिची देखभाल करणं गरजेचं असतं, तसं षष्ठ स्थानाशी शनीचा असताना त्यांनी आरोग्याची, शरीराची काळजी घेणं, त्याला ओव्हरऑइलिंग करणं म्हणजे मधून मधून पंचकर्म करणं किंवा शरीरामध्ये टॉक्सिन्स बाहेर काढणं अशा पद्धतीची गरज 100% पडते. मग यांना आयुर्वेद आहे, निसर्गोपचार आहे, होमिओपॅथी आहे, ह्या उपचार पद्धती उपयोगी पडतात. षष्ठ स्थानाशी राहूचा संबंध आला तर राहू हा आजाराबाबत संभ्रम निर्माण करतो, कन्फ्युजन निर्माण करतो, आजाराचं योग्य निदान होत नाही. तिथं सेकंड ओपिनियन घ्यावं लागतं किंवा पॅथॉलॉजी टेस्ट करून, सोनोग्राफी करून, एक्सरे करून, म्हणजे जिथं अल्ट्राव्हायोलेट किरणांचा संबंध येतो अशा पद्धतीची निगडीत काही गोष्टींच्याच माध्यमातून हा आजार कळू शकतो. त्याच्यानंतर इथं अँटीबायोटिकची गरज असते. बऱ्याच आजारांच्या आता बघा की काही आजारांची वॅक्सिन्स घ्यावी लागतात. जर काही सर्पदंश झाला तरी सुद्धा काही म्हणजे कुठलाही प्राणी किंवा काही चावला तरी सुद्धा वॅक्सिन घ्यायला लागतं. तर अशा प्रकारचा तिथं संबंध दिसतो आणि सेकंड ओपिनियन घेणं हे अत्यंत गरजेचं असतं. केतूचा जर षष्ठ स्थानाशी संबंध आला तर मुळातच राहू हा आजाराच्या बाबतीमध्ये भीती निर्माण करेल, संभ्रम निर्माण करेल. म्हणजे कधीतरी असं असतं की अरे डोंगर पोखरून उंदीर निघाला, पण केतू तसं करत नाही. केतू जर षष्ठ स्थानाच्या संबंधात आला तर आजारच हा खूप उशिरा लक्षात येतो. ज्या वेळेला तो क्रॉनिक झालेला आहे, तो वाढलेला आहे, आजाराने थोडंसं गंभीर स्वरूप धारण केलेलं आहे. म्हणून षष्ठात राहू केतू असताना आरोग्याच्या संदर्भामध्ये काळजी घेणं, मधून मधून तुम्ही टेस्ट करून घेणं, परीक्षा करून घेणं हे गरजेचं असतं. तिथं तुम्हाला स्टिरॉइड लेवलची ट्रीटमेंट ही कधीतरी द्यावी लागते आणि दीर्घ मुदतीचा असल्यामुळे म्हणजे आयुर्वेदिक किंवा ॲलोपॅथी याचीही तुम्हाला सायमल्टेनियसली सॉरी, आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथी ही स्टिरॉइड लेवलच्या बरोबरही तुम्हाला दीर्घ मुदतीची ट्रीटमेंट ही घ्यावी लागते. जर षष्ठ स्थानाशी हर्षलाचा संबंध आला तर अकस्मात उत्पन्न होणारे आजार आहेत, इंद्रियामध्ये बिघाड होणार आहे, एखादं इंद्रिय निकामी पडणं आहे, मग तिथे ॲडव्हान्स मॉडर्न मेडिकल ट्रीटमेंट घेणं अशा पद्धतीचा आपल्याला तिथं येतो किंवा तशा पद्धतीची सर्जरी अशाचा संबंध येतो. षष्ठ स्थानाशी नेपच्यूनचा संबंध आला तर नेपच्यून सुद्धा राहूप्रमाणे आजाराच्या बाबतीमध्ये कन्फ्युजन निर्माण करतो. कधीतरी डॉक्टरांचे अंदाज चुकणार आहेत किंवा एखाद्या औषधाची रिॲक्शन येणार आहे किंवा औषध लागू न पडणं आहे अशा पद्धतीचं होतं. शरीरामध्ये कोणत्या तरी शरीराच्या भागामध्ये दूषित पाणी हे तयार होणं अशा पद्धतीचा संबंध येतो आणि तिथं ॲलर्जीची दुखणी असतात आणि इथंही स्टेरॉइड लेवलवरची ट्रीटमेंट घ्यावी लागते. म्हणजे षष्ठ स्थानातल्या ग्रहावरून आपण कोणत्या पद्धतीची ट्रीटमेंट घ्यायचे याचाही विचार करायचा. आता हा झाला नोन डिसीजचा भाग. पण अननोन डिसीज हाही एक आपल्याला तिथं विचार करता येतो.
आता अननोन डिसीज जेव्हा आपण असं म्हणणार आहोत, तर कुंडलीमधला 11वा भाव किंवा अष्टमस्थान, व्ययस्थान, राहू-केतू आणि काही हर्षल, नेपच्यून या ग्रहांवरनं आणि सगळ्यात महत्त्वाचं जी आधान कुंडली हा एक भाग आहे, याच्यावरून अननोन डिसीजचा एक अभ्यास केला जातो. आता आधान कुंडली म्हणजे काय? की ज्या वेळेला कन्सेप्शन झालेलं आहे, त्यावेळची कुंडली तयार करणं. म्हणजे आता कसं आहे, की जर जन्मदिवसा ज्या दिवशी जन्म झालेला आहे त्याच्या दिवसापासून 273 ते 279 दिवस मागे जाऊन आणि त्याच्यासाठी म्हणजे ती LMP नक्षत्र हा सगळा अभ्यासाचा विषय आहे. पण शास्त्राच्या माध्यमातून एक आधान कुंडली तयार होते आणि त्याच्यावरून लक्षात ठेवा की तुम्हाला कोणत्या पद्धतीचा आजार होणार आहे किंवा कोणता ग्रह हा दूषित होणार आहे त्या पुढच्या कालामध्ये, त्याच्यानुसार आजार हा शरीराच्या कोणत्या भागाला झालेला आहे याचा अंदाज येतो. आणि लक्षात ठेवा की जसं हा एक भाग आहे, तसंच आयुर्वेदामध्ये सुद्धा म्हणजे बाळ 9 महिने तयार होताना एक मासानुमास चिकित्सा आहे. म्हणजे आपण जेव्हा कन्सेप्शन पासून बाळ तयार होईपर्यंत रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र आणि ओज हे वेगवेगळे धातू तयार होतात. याचा संबंध हा आमच्या शास्त्रानुसार ग्रहांशी आहे. म्हणजे कन्सेप्शन झाल्यापासून ते 8 महिन्यापर्यंत म्हणजे 9 महिन्यापर्यंत डिलेव्हरी होईपर्यंत एकेका ग्रहाचा संबंध आहे. मग हा जर त्या काळामध्ये दूषित होत असेल किंवा त्याचा काही संबंध असेल, तर त्याच्याशी निगडीत होणारे प्रॉब्लेम होऊ शकतात. ते होऊ नये म्हणून जसं आता सगळेजण की गर्भसंस्कारासारखा भाग करतात, तर गर्भसंस्कार करून घेणं जसं महत्व आहे, तसं शास्त्राच्या माध्यमातून सुद्धा त्या त्या महिन्यावरती एका विशिष्ट ग्रहाचा अंमल असल्यामुळे आपण त्या ग्रहाशी निगडीत उपासना करून, त्या ग्रहाशी त्याच्याशी निगडीत असलेल्या देवतेची उपासना करून आपल्याला ते बल प्राप्त करून घेता येतं. त्याच्यानंतर टेम्पररी डिसीज याच्यामध्ये जेव्हा आम्ही म्हणतो की याच्यामध्ये होणार आहे की हवामानातला बदल आहे, खाण्यापिण्यातल्या बदलामुळे होणारे आजार आहेत, साथीचे आजार आहेत, तात्कालिक आहेत, की ज्याच्यामध्ये काही कारणाने शरीराच्या कुठल्या तरी भागाला वेदना होत आहेत, अपघात होत आहेत. आता या संबंधाचा विचार करताना जातकाच्या चालू असलेल्या दशा म्हणजे चालू महादशा, अंतर्दशा किंवा गोचर स्थिती याच्यावरून आपल्याला तात्कालिक आजाराचा अंदाज घेता येतो. आता आजार कधी होणार याचा विचार करताना दशा आणि गोचर हाही भाग खूप महत्वाचा आहे. म्हणजेच जर आपण बघितलं तर आपल्याला ह्या काही बेसिक घटकांवरून म्हणजे मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी याचा अभ्यास हा खूप मोठा आहे. म्हणजे आत्ताच्या या 1 तासाच्या, सव्वा तासाच्या लेक्चरमध्ये हा पूर्ण होणारा नाही. पण परंतु कमीत कमी आपल्याला कुंडलीवरनं आपल्या बेसिक आरोग्याचा जरी अंदाज आला, मी काय पथ्य पाळणं आहे किंवा मला जीवनामध्ये कोणते आजार होणार आहेत याची संभाव्यता जरी लक्षात आली, तरी आपण त्याच्याबाबतचा अलर्ट राहू शकतो. आपण त्याबाबतच्या तशी उपचार घेऊ शकतो आणि तपासण्या करून घेऊन योग्य पद्धतीचं औषधही घेता येतं आणि पथ्यही पाळता येतात. म्हणून लक्षात ठेवा की आपल्याला कसं म्हणते की आरोग्य आणि ज्योतिषशास्त्र हे जे दोन्ही आहेत हे मानवाच्या शरीर आणि मानवाचं संतुलनाच्यासाठी हे दोघांच्यासाठी परस्पर पूरक आणि मार्गदर्शक आहेत. त्यामुळे हा जो विषय आहे खूप मोठा आहे. मला वेळेचीही मर्यादा आहेत, आपल्या सगळ्यांनाही आहेत. त्यामुळे हा विषय म्हणजे जास्तीत जास्त थोडा सोपा करून काही जणांना जे अभ्यासक नाहीत ना थोडासा क्लिष्ट वाटत असेल, पण परंतु जास्तीत जास्त सोपा करून मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आज अलकाताईंनी मला इथं तुमच्यासमोर बोलण्याची संधी दिलीत आणि तुम्ही सगळ्यांनीही हा विषय ऐकून घेतलात, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. अंजली, सॉरी आरतीताई, तुम्ही स्टॉप शेअर करता का? एकच मिनिट तेच करते. अप्रतिम आहे. त्याला काय मला एक तर तुम्ही एवढा क्लिष्ट विषय आहे तो आम्हाला माहिती आहे. गेले कित्येक दिवस याच्यावरती तुम्ही आम्हाला कंटिन्युअसली खूप पेशंटली गाईड करताय. पण अतिशय कठीण विषय आहे आणि 1 तासामध्ये हे कव्हर जे काही तुम्ही केलंय, आय एम शुअर की बेसिक कुंडलीमध्ये कुठले ग्रह, कशी स्थिती, हे तर नक्कीच लोकांना कळलं असेल. सो आपल्याकडे कमेंट्स आहेत आणि काही 1-2 खूप चांगले प्रश्न आलेत, तर ते आपण घेऊ आणि त्याच्यानंतर आपण रेकॉर्डिंग थांबवू
आणि आपल्याकडे वेळ असेल तर आपण हो ओपन प्लॅटफॉर्म चालेल देऊ. चालेल 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 सो चालेल. याच्यात पहिला ज्योतिताईंचा प्रश्न आहे की लग्नस्थानामध्ये रवी असल्यास काय समजावे, आणि त्याच स्थानामध्ये चंद्र असेल तर काय समजायचं. हा. एक लक्षात ठेवा की लग्नस्थान म्हणजे प्रथम स्थानामध्ये जेव्हा रवी असतो, तर रवी हा पूर्व दिशेचाच कारक आहे, तो कुंडलीचा उगम आहे. आणि लग्नस्थानातला रवी ही जातकाची प्रकृती अतिशय चांगली दाखवतो. म्हणजे लग्नस्थानातला रवी ही प्रतिकार शक्ती त्यांची अतिशय चांगल्या पद्धतीची असते. आता समजा परत लक्षात ठेवा की चांगली आहे, पण तो कोणत्याही कारणाने दूषित असला, तर तिथं त्यांनी पथ्य पाळणं हे 100% गरजेचं आहे. पण यांची नैसर्गिक ऊर्जा ही अतिशय चांगली असते. म्हणजे त्यांचं शरीर आणि प्रतिकारशक्ती, कारण लग्नस्थान हा आपला स्थायी भाव आहे. रवी ही प्रकृती आहे आणि तिथं चंद्र आला तर एक गोष्ट नक्की होतं की ज्यांचं लग्नस्थान आणि लग्नस्थानातच रवी आहे, तर त्यांचं शरीर आणि त्यांची प्रकृती ही एक आहे. त्यामुळे ती पर्सनॅलिटी स्ट्रॉंग होते. आणि ज्यांचं लग्नस्थानामध्ये चंद्र आहे, तर यांच्या बाबतीमध्ये एक असं असतं की यांचं जे लोकांना लग्नस्थान म्हणजे आपण इतर लोकांना दिसणं किंवा इतर लोकांना जे जाणवणं, तर त्याच्यात ते आणि त्यांचं मन ह्या दोन्ही गोष्टी एकच असतात. त्यामुळे इथं ही लोक लग्नस्थानामध्ये चंद्र असणाऱ्या व्यक्ती या मनाने ओव्हरकम करू शकतात. आणि रवी असणाऱ्यांकडे यांच्याकडे नैसर्गिक ऊर्जा ही जास्त असते. आता पुढचा प्रश्न खूप चांगला प्रश्न आहे हा अंजलीताईंचा, की हम्म. तुमचा कुंडली वाचनाचा अभ्यास खूपच शास्त्रोक्त व सखोल आहे. त्यांचं कुतूहल असं आहे की कुंडलीच्या वाचनात जसं आरोग्य कळतं तसं मृत्यू काल कळतो का, आणि तो काळ विचारला असता सांगितला जातो का. एक लक्षात ठेवा की मृत्यू कळतो का किंवा मृत्यूचा अभ्यास हा करता येतो का किंवा कधी करावा, हा पहिल्यांदा प्रश्न आहे. म्हणजे आता आमच्या ज्योतिष अभ्यासकांना असा येतोच ना, तो कधी करावा, तर जेव्हा एखादा खरंच एखाद्याचा जीवन मरणाचा प्रश्न आहे. म्हणजे एखादी व्यक्ती आयसीयू मध्ये आहे किंवा ज्याच्यावरती एखादं गंडांतर आलेलं आहे, त्यावेळेला विचार करणं हे गरजेचं आहे. पण आम्ही म्हणतो की मृत्यू हा एकदाच आहे. पण परंतु काय होतं की मृत्यू एकदाच आहे, पण मृत्यू सम येणाऱ्या जीवनामध्ये ज्या यातना आहेत, जे प्रॉब्लेम्स आहेत, हे अनेक वेळेला आहेत. म्हणजे उलट त्या आपल्या प्रत्येकाकडे ओव्हरकम करण्याची ही शक्ती जास्त स्ट्रॉंग आहे. ती शक्ती बघणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्याच्या काळाचाही विचार करता येतो. म्हणजे काय की आपल्या जीवनातल्या दशा किंवा मूळ कुंडलीतले याच्यावरून एक सर्वसाधारण अंदाज देणं किंवा असणं गरजेचं आहे. पण आलेल्या प्रत्येकाला तुझं आयुष्य एवढं आहे असं नक्कीच नाही. म्हणजे ज्या वेळेला हे शास्त्रच मार्गदर्शक आहे, याचा विचार करताना हे नक्की होतं की आपण संभाव्यता सांगतो की अरे ह्या काळ, कारण दशांचा विचार की काही मारक स्थानातल्या ग्रहांच्या दशा, मारकेश नाशकेश, अरे या काळामध्ये आरोग्य सांभाळ. आता गोचरीची अशी स्थिती आहे तर डॉक्टरकडे जाऊन ये, शुगर तपास, येते लक्षात. किंवा एखादी शस्त्रक्रिया आहे, तर ती शस्त्रक्रियेचा संबंध आलाय म्हणजे तो आता त्याचं गंडांतर आहे, तो त्याच्यातनं बाहेर पडणार आहे. पण तरी सुद्धा तो बाहेर पडणं हे खूप जास्त महत्वाचं असतं, येते लक्षात. त्यामुळे ते कळत जरी असलं तरी अनेक वेळेला आपण असं म्हणतो की काळ आला होता पण वेळ आली नव्हती, येत आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की काळ हा अनेक वेळेला आपल्याला काहीतरी दाखवत असतो, पण ती वेळ ही एकदाच येत असते. आणि त्या वेळेचं भाकीत करणं किंवा त्या वेळेबद्दल सांगणं हा खरं तर हा अधिकार किंवा आधी आहे सांगू नये. कारण ज्योतिषशास्त्र हे दिशादर्शक आहे, मार्गदर्शक आहे. ते माणसाला उभं करण्याकरता आहे, त्या कुठल्याही प्रतिकूलतेतून बाहेर काढण्याकरता आहे. त्यामुळे अशा गोष्टीचा नाही. हां, समजा एखादं खरंच आजारी व्यक्ती आहे, ती आयसीयू मध्ये सिरियस आहे, त्यावेळेला विचार करावा, अन्यथा नाही करू. अन्यथा नाही म्हणजे माहीत असलं तरी आपण आपण सांगत नाही. किंवा इव्हन जरी आम्ही अभ्यास करत असलो तरी आपण पहिला कुणाचा मृत्यू बघू नये किंवा तसा अंदाज देऊ नये. तर अजून एक प्रश्न आपण घेऊ, नंतर पुढच्या आठवड्याची अनाउन्समेंट करू आणि आपण रेकॉर्डिंग थांबवून आपण चालेल पुढचे 5 मिनिटं एक प्लॅटफॉर्मवरती चालेल थांबू. चालेल. सो कोणीतरी असं विचारले की हाऊ डू आय मेक माय कुंडली. समजा त्यांच्याकडे कुंडली नसेल हम्म. आणि फक्त जन्मस्थळ आणि जन्मकाळ जन्मवेळ असेल, तर हम्म. त्याच्यावरनं कुंडली कशी बनवायची. म्हणजे जन्मस्थळ आणि जन्मवेळ, जन्मवेळ असेल हो, आणि त्याच्यावरनं करता येते ना. म्हणजे काय आहे की समजा जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण याच्यावरून कुंडली करता येते, म्हणजे त्याच्यासाठी काही प्रश्न नाहीये. आणि समजा जर एखाद्याचं असं असेल की एक भाग आहे की अरे माझ्या जन्मतारखेचीच मला निश्चिती नाहीये, असे पण आपल्याकडे लोक येतात ना.
म्हणजे जन्मतारखेचीच निश्चिती नाहीये की काय आहे, की अरे मला माहिती नाहीये, आमच्या आता आता तर हल्ली नाहीये, पण अगदी हे पूर्वीच्या लोकांच्या मध्ये असू शकतं. तर अशांच्या वेळेला काय होतं, की समजा त्यांचा काही एखादा स्पेसिफिक प्रश्न बघायचा असेल, भले तो आरोग्याशी निगडीत असेल किंवा इतर कोणताही प्रश्न असेल, तर त्याच्यासाठी एक शास्त्रामध्ये प्रश्नकुंडली म्हणून एक भाग सांगितलेला आहे. तर त्या प्रश्नकुंडलीचा विचार करून म्हणजे त्याच्यावरून त्याचा आरोग्याचा प्रश्न हा बघता येतो. असा करता येतो की ज्यांच्या वेळेचीच निश्चिती नाही किंवा ज्यांचं नाही त्यांच्यासाठी. ओके. आणि अजून एक लोकांनी विचारले की तुम्ही स्वतः, म्हणजे सोनालीने विचारले ऍक्च्युली, तुम्ही स्वतः कुंडली बघता का? तर उत्तर हो आहे. आणि त्या आपल्या ग्रुपवरती पण आहेत. आरतीताई ऑलरेडी बीएमएमच्या ग्रुपवर आहेत. तुम्हाला कुठलेही पर्सनल प्रश्न असतील तर त्यांना आजचा पूर्ण दिवस एनिवे ग्रुप ओपन असेल आणि काही प्रश्न पण ते ऑनलाईन त्यांच्या वेळेनुसार घेतील. तर तुम्ही त्यांना पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता वाया ईमेल किंवा त्यांचा जो नंबर आहे. सो व्हॉट एव्हर इज नेसेसरी दॅट. आणि अंजली, तुझा हात वरती आहे, तर तू प्रश्न आणि तुझी क्लोजिंग कॉमेंट जे काही असेल ते तू तिकडनं सुरू कर. हो हो. खूप खूप धन्यवाद आरती ताई. तुम्ही अतिशय सखोल आणि शास्त्रपूर्ण पूर्ण ज्योतिषशास्त्राच्यावर खूप थोड्या वेळात छान माहिती सांगितलीत. आणि म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की ज्योतिष म्हणजे काहीतरी भविष्य कळणार आपलं, त्याच्यातून काय होणार काय नाही. असं नाहीये, असं हां. नाहीये. एक मला सांगायला खूप एक आनंद होतोय की जो बीएमएम बरोबर आपण हा प्रकल्प सुरू केलेला आहे, जी आमची संस्था आहे फलज्योतिष अभ्यास मंडळ फलज्योतिष ज्ञानपीठ, आमच्या संस्थेला हा जवळजवळ 65-66 वर्षाची आमची ही परंपरा आहे संस्थेची. हा नुसताच ज्योतिष अभ्यास नाही, तर प्रत्येक विषय घेऊन त्या प्रत्येक विषयाचा आम्ही रिसर्च करतो, अभ्यास करतो. कुठलाही विषय असेल, म्हणजे आरोग्याचा असेल, इतरही विषय असेल. त्यामुळे संशोधन करून बोलणं हा एक आमचा खूप संस्थेचा मोठा भाग आहे. त्यामुळे त्या पद्धतीमध्येच सगळे अभ्यास होतो, त्या पद्धतीमध्ये विद्यार्थी घडवले जातात. तर नक्की आहे, म्हणजे लोकांना जे असं वाटतं की भविष्य म्हणजे काहीतरी सांगणार किंवा मजेचा भाग आहे किंवा तो टाइमपाससाठी आहे किंवा असं नाही आहे. ते खरोखरीच मार्गदर्शक आहे, खरोखरीच उपयोगी पडणार आहे. आणि ते मी उलटं म्हणेन की हे एका प्रकारे मानवाच्या कल्याणासाठीच काम करणारं शास्त्र आहे. कारण का आत्ताच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला बघा की सगळीकडे जीवनामध्ये असणारी ही अस्थिरता किंवा सगळ्या गोष्टीसाठी जसं तर हे उभं करण्याचं काम म्हणजे काय की तुम्हाला दिशा देण्याचं की अरे माझा आता कुठला काळ आहे, मी किती काळ थांबायचंय, मी काय करायला पाहिजे, तर हे कोण सांगणार आहे? तर कोणी त्याच्यासाठी म्हणून त्या पद्धतीने तुम्ही शास्त्राकडे बघितलं पाहिजे. म्हणून आम्ही आमचे सगळे जे विद्यार्थी आज भारतातले एवढे विद्यार्थी आहेत, हे सगळे सांगतात की हे सगळे आम्ही तयार करण्याचंच काम करतो. की आम्ही ज्योतिषी नाही, आम्ही ॲस्ट्रो काउन्सिलर म्हणूनच काम करतो. त्यामुळे माझे जे गुरु आहेत किंवा आमचं समुपदेशन म्हणजे ज्योतिषशास्त्राबरोबर ते काम करताना म्हणजे ज्योतिषशास्त्र हा अभ्यास आहे, पण ते सांगताना ते तुमचं कशा पद्धतीत सांगायचंय हाही भाग आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. त्यामुळे आमचे सगळे विद्यार्थी हे ॲस्ट्रो काउन्सिलर म्हणूनच काम करतायत किंवा ते काम करणार आहेत. तर नक्कीच ते छान आहे. खूप इंटरेस्टिंग आहे, अभ्यासपूर्ण आहे आणि मानवाच्या कल्याणासाठी काम करणारं हे शास्त्र आहे. मी एवढंच फक्त म्हणेन. हो, अगदी, अगदी. तेच ही सगळी नवीन दृष्टी दिली. आरोग्यासाठी त्याचा किती जवळचा आणि छान संबंध आहे ते सांगितलंत. त्याच्यामुळे खूप खूप म्हणजे खूप वेगळ्या दृष्टिकोनातून सगळं छान समजलं आज. खूप खूप धन्यवाद. आणि माझा एक छोटासा प्रश्न आहे, की तुम्ही म्हटलात, की रवीची राशी म्हणजे जर चंद्र राशी तशी रवी राशी पण तर ती रवी राशी आपल्या लग्नपत्रिकेतल्या रवीच्या स्थानावरून घ्यायची का आपल्या महिन्यावरून ती महिना कुठला नाही, महिन्यात कसं माहितीये का, की समजा असं होतं की रवीची रास म्हणजे आता काय आहे की कुंडलीमध्ये रवी ज्या राशीत आहे म्हणजे मेष ते मीन कुठल्या तरी राशीत असणार आहे. आता समजा असं झालं की एखाद्याचा रवी हा कुंभ राशीत आहे, येते लक्षात. तर असं होतं की आमच्या शास्त्रानुसार की कुंभ राशीत रवी आहे. आता काय होतं बघा, की ज्या वेळेला आपण असं म्हणतो की आरोग्याचा विचार करता ऋतुसंधीवरती म्हणजे ज्यांचा जन्म हा फेब्रुवारी महिन्यात आहे, जून महिन्यात आहे किंवा सप्टेंबर महिन्यात आहे, तर यांचा जन्म हा ऋतुसंधीवरती आहे. तर यांच्यामध्ये तुम्हाला दोन दोन दोष दिसतात आणि त्या व्यक्तीला हम्म. स्वतःची म्हणजे जे डॉक्टर, मी काही डॉक्टर नाही, माझा आयुर्वेदाचा अभ्यास नाहीये, पण परंतु त्यांना त्याच्या त्या प्रत्येक व्यक्तीची लक्षणं बघून त्यांची प्रकृती ठरवावी लागते. आता या रवी बदलाच्या ज्या तारखा आहेत किंवा काय, तर साधारणपणे म्हणजे 14, 15, 16 या दरम्यानमध्ये तो रवी रास बदलतो, येतं लक्षात.
आता काय होतं की रवीच्या रास बदलण्याच्या तारखा या पद्धतीत आहेत. आपला महिना हा 1 तारखेला सुरू होतो, येते लक्षात. आणि चांद्रमास जेव्हा आहे तो शुक्ल पक्षातल्या प्रतिपदेला सुरू होणार आहे, हं. येते लक्षात. म्हणजे याचा जेव्हा विचार करताना, म्हणून तुम्हाला कसं आहे की ज्योतिषांना विचार करताना, म्हणजे ज्योतिषांना हे समज, जसं आयुर्वेदिक डॉक्टरांना समजू शकतं तसं ज्योतिषांना पण हे कळू शकणार आहे की अरे हा याची प्रकृती ठरवायची तर रवी या तारखेला बदलणार आहे. ओके. त्यावेळेचा संधी म्हणजे त्यावेळेचा ऋतू काय आहे, येते लक्षात. आणि चांद्रमासाचा, म्हणून मी तुम्हाला खरं सोपं जास्त काय आहे की चांद्रमास तुमचा माझा कोणत्या महिने मराठी महिन्यात जन्म आहे याच्यावरनं तुम्हाला सोपं जाणार आहे, येते लक्षात. आणि ह्या बदलाच्या ज्या तारखा आहेत ना, तर या दरम्यान असल्यामुळे, म्हणून तुम्ही बघा ज्यांचा फेब्रुवारी किंवा जून किंवा सप्टेंबर, तर यांचा जन्म हा ऋतुसंधीवरती आहे. हं. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला ती प्रकृतीचा विचार करताना तिथं ते ठरवून घ्यावं लागतं की अरे काय आहे त्यांची नक्की काय आहे. कधी कधी दोन दोन तुमच्या दोषांचा डॉमिनन्स तिथे जास्त दिसतो, असं होतं. नाही, खूप छान उत्तर दिलं. थँक्यू सो मच. एक वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्या आरोग्यासाठी आपल्या शास्त्रकारांनी किती छान सगळं हो. संशोधन केलेलं आहे आणि त्याच्यावर सगळं मांडलेलं आहे, ह्याचं नक्कीच सगळ्यांना आज जाणीव झाली. तर मी अलकाला म्हणते की तू अनाउन्समेंट कर आणि अजून थोडे प्रश्न आहेत, कोणाला तरी बोलायचंय हां. सो ते आपण आपण. फक्त ते एक म्हणजे पुढच्या आठवड्याची अनाउन्समेंट बेसिकली आपल्याकडे सबनीस काकांच्याकडनं एक गेस्ट येणार आहे आणि इट इज रिलेटेड विथ मेडिटेशन. तर तो भाग पण खूप वेगळा भाग आहे एकदम, आणि शी इज अ नॉन मराठी पार्टिसिपंट आहे ते. आणि तो अगदी न म्हणजे आणि तिचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही घेतलाय, जी लोक योगा डेसाठी आली होती इकडे आपल्या फील्डवर फार्मवरती. तर ती तिकडे त्यावेळेला उपस्थित होती, तर तुम्ही नक्की त्या सेशनला यायचं, अनदर मेडिटेशन सेशन. तर तो पुढचा त्याचा अनाउन्समेंट आता यापुढे येत्या आठवड्यामध्ये होईलच आपले. आणि मी 2 मिनिटं रेकॉर्डिंग फक्त थांबवते, म्हणजे आपल्याला